आज आता बघूया जमताय म्हणून. वा वा वा, गुड, फर्स्ट क्लास. बरं वाटलं जरा अशी लोक आली ना की उत्साह येतो प्रवचनाला, खरं सांगायचं तर. नाही नाही, नक्कीच आहे, म्हणजे नक्कीच, यात वादच नाही. बर, हरिओम. तुमच्यासारखे गुरुजन आहेत शेवट तुम्ही आमचे. हरिओम. हरिओम. मंजिरी पण खूप काय काय पाठवते, मला सहज शक्य होत नाही, काय अडचणी नाही सांगत बसत, पण तुमचं छान चाललंय कार्य, मंजिरीचं तुमचं दोघांचंही. धन्यवाद. धन्यवाद. मी दोन्ही म्यूट करते. म्हणजे चालू कर. हरिओम. आज आपला 6वा दिवस आहे नारद भक्ती सूत्राच्या प्रवचनांचा, आणि खूप छानच चाललाय, रंगत चाललाय, रंगत चाललाय. आणि आज आता शेवट होणार आहे, पण मी एक नक्की सांगते की शेवट नाही होणार, ते चालू राहील. फक्त त्याचं प्लॅनिंग कसं करायचं ते आपण नंतर सांगूया. आज ते प्लॅन नाही केलेलं, जसं प्लॅन होईल तसं नंतर सांगूया. खंड नाही पडणार हे नक्की. आज मला सांगायला खूप छान वाटतंय की आजचा हा कार्यक्रम आपला आहे, आणि आज बाबांना श्रद्धांजली ह्या कार्यक्रमानिमित्त वाहता येते. आज बाबांना जाऊन 2 महिने झाले बरोबर, आणि बाबा ज्या वेळेला गेले, 5:30ला गेले, तीच वेळ आपली त्यांच्या गमनाची जी वेळ आहे, त्या वेळेला आपलं नारद भक्ती सूत्र आता चालू असणार आहे. त्याच्या एवढं पुण्यवान फ्रंट काम करत, म्हणजे खूप छान वाटतंय मला त्यामुळे. आणि सांगायला मला खूप छान वाटतंय, सगळे आता हजर आहेत, तर की बाबा जेव्हा गेले तेव्हा इतर, म्हणजे माझं, संजूचं काही म्हणणं, काही त्यांना सांगणं वगैरे ते सगळं चालूच होतं. पण बाबांनी जेव्हा शेवटचा श्वास सोडला तेव्हा विकास पातंजल योगसूत्र त्यांना वाचून दाखवत होता, आणि त्यांचा तो शेवटचा श्वास, ओम सारखा आवाज येऊन त्यांचा तो शेवटचा श्वास त्यांनी घेतला, आणि अप्रतिम तो मृत्यू होता. आणि आज पण आता विकासच प्रवचन चालू असणार आहे, त्यामुळे मला खूप तो चांगला योग वाटतोय. मला आनंद होतोय खरा असा की हीच वेळ आहे की जेव्हा मी माझं एक हे सोडून मी बाबांच्या जवळ बसलो होतो आणि बाबांना मोठ्या आवाजात सांगितलं की बाबा मी पातंजल योगसूत्राचं पठण करतोय, तर तुम्ही ऐका. आणि अक्षरशः मी पहिलं सूत्र वाचायला घेतलं, अथ योगानुशासनम, आणि वीज चमकावी तसं बाबांच्या शरीरातून वीज चमकली. बाबा असे खडबडून जागे झाल्यासारखे झाले होते, आणि ते मी प्रत्यक्ष, मी आणि मंजुरी बघितलं की त्यांचा आणि पातंजल योगसूत्राचा केवढा जवळचा संबंध होता, प्रचंड जवळचा होता. आणि ते ऐकता ऐकताच ते गेलेले, म्हणजे माझी पूर्ण 195 सूत्र झाली पण नाही, म्हणून त्याच्या आधीच ते ऐकता ऐकता गेले. हे सर्वात मोठं, म्हणजे किती सुंदर मरण यावं, तर ते या पद्धतीने आध्यात्मिकच होते ते, त्यामुळे प्रश्नच येत नाही. त्यांचं मरणही तसंच आध्यात्मिक होतं. हो. आणि जसं दादा सबनीस गेले आणि त्यांनी मला प्रेरणा दिली, आणि आमचं अनुपम भक्ती मंडळ चालू झालं, आणि जणू काही ते आमचं मंडळ तेच चालवत आहेत अशी मला अनुभूती अनेक वेळेला येते. माझ्या मनात जरी आलं तरी मी बंद करू शकत नाही, अशा स्वरूपाचं ते मंडळ आमचं 25 वर्ष गेले चालू आहे. दादा चालवत आहेत ते मंडळ, त्यातलाच हा एक भाग आहे. आपण नारद भक्ती सूत्र घेतोय तो, आणि तसंच मला वाटतं नारद भक्ती सूत्र काय, किंवा या प्रकारची प्रवचनं, या भक्ती किंवा योग याविषयीचं ध्यान हे चालूच राहणार अखंड, कारण बाबा ते आमच्याकडून करूनच घेणार. बाबा असं ते कार्यकरण पुढे चालायला पाहिजे, आणि ते आमच्याकडून करून घेणार. विकासच्या परीने, मी माझ्या परीने, मुलांच्या परीने, प्रत्येक जण, संजू आपल्या परीने, प्रत्येक जण आपापल्या परीने ते कार्य पुढे चालू ठेवणार आहे. आणि आज मी बाबांना जो अतिशय आवडता श्लोक होता त्यांनी, म्हणून मी आज सुरुवात करणार आहे. सगळ्यांनी आपले ऑडिओ फक्त म्यूट करा. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. विकास सुरू करायला हरकत. हरिओम. मागच्या प्रवचनात आपण बघितलं की वेगवेगळ्या ज्या काही साधना आहेत त्या साधना प्रत्येक आचार्यांनी वेगवेगळ्या सांगितलंय. कोणी सांगितलंय ज्ञानम एव साधनम इति एके, म्हणजे कोणी म्हटलं की ज्ञान हे साधन आहे. दुसऱ्यांनी सांगितलं की ज्ञान आणि भक्ती हे एकमेकांवर अवलंबून आहेत, परस्परावलंबी आहेत. तर काही लोकांनी असं सांगितलं की नाही, भक्ती एकमेव आहे स्वयंफल स्वरूप इति. परंतु या सगळ्यातून आपण एक बघितलं पाहिजे की नारद ह्या कशालाच अनुकूल नाहीत. नारद म्हणतायत की ही सगळी साधनं आहेत, परंतु ही साधनं नुसती असून तुम्ही पराभक्तीला पोचणार नाही, तुम्ही आत्मज्ञानाला पोचणार नाही आहात, किंवा तुम्हाला जे काही तुमच्या जीवनाचं जे पूर्णपणे ज्याला आपण परमोच्च असा मोक्ष म्हणतो तो मोक्ष मिळणार नाहीये तुम्हाला. तर त्याच्यासाठी तुम्हाला नक्कीच काहीतरी वेगळं करायला लागेल. तर हे जे आहे म्हणजे ज्ञान म्हणा किंवा ज्ञान आणि भक्ती म्हणा किंवा नुसती भक्ती म्हणा, ह्या एवढ्या पुरेशा नाहीयेत. तर तुम्हाला नंतर स्वतःच काहीतरी करायला पाहिजे. आणि हे समजावून देण्यासाठी ते पुढच्या सूत्रामध्ये आपल्याला 2 उदाहरणं देऊन दृष्टांत देत आहेत की हे कसं नाहीये. तर ते पुढच्या सूत्रात काय सांगतात आपण बघूया. राजगृह भोजनादिषु तथैव दृष्टत्वात्, म्हणजे राजवाडा आणि भोजन इत्यादींच्या उदाहरणातून असे दाखवण्यात येते की हे 3 मार्ग जरी असले तरी हे अंतिम नाहीये. तुम्हाला ह्याच्यात स्वतःची भर टाकायची आहे, ज्याला आपण भक्ती साधना म्हणतो. आणि मग त्यांनी हे 2 कसे दिलेत, राजगृहादी भोजनादी असे 2 दृष्टांत दिलेत. त्यांचं म्हणणं असं आहे की राजाच्या बाबतीत राजाचा परिचय आहे, राजाचा परिचय आहे हे उत्तम आहे, त्याच्याबद्दल वाद नाहीये. पण म्हणून तुम्हाला राज दरबारी काही मान सन्मान मिळेल असं नाहीये. कळलं की नाही. राजा मला ओळखतो या एवढ्या याच्यावर तुम्ही फक्त बाहेर टिमकी मारू शकता, पण याचा अर्थ राज दरबारी तुम्हाला जाऊन तो मान सन्मान मिळेल असं नक्की नाहीये. कळलं की नाही. आपल्यालाही खूपदा असं असतं ना की अरे तो खासदार माझ्या ओळखीचा आहे. तो खासदार ओळखीचा आहे म्हणजे काय की तो खासदार फक्त विकास गोखले ओळखतोय, पण उद्या गर्दीत जर का मी गेलो तिथे आणि तो मला ओळखतो त्यामुळे मी त्याच्याबरोबरच जाईन, तर काळं कुत्र विचारत नाही आपल्याला. एक लक्षात घ्या. म्हणजे तेवढाच परिचय असतो आपला, पण याच्यामुळे मी काय त्याचा खास मर्जीतला माणूस होत नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. मग त्याच्यासाठी मला त्याच्या पक्षात जायला पाहिजे, मला त्याच्याबरोबर त्याची पक्षाची सेवा करायला पाहिजे, त्याची सेवा करायला पाहिजे, तेव्हा कुठे मी त्याच्या मर्जीतला जाईल. त्याचप्रमाणे राजाचा परिचय असणं ठीक आहे, परंतु नुसता तेवढ्याने मला काय राज दरबारात मान सन्मान मान मरातब मिळेल असं नक्की नाहीये. तर त्याच्यासाठी मला त्याचा सेवक व्हावं लागेल, त्याची सेवा करायला लागेल, राज्याची सेवा करायला लागेल, राजाची मर्जी संपादन करायला लागेल. हे सगळं झाल्यानंतर मी एखाद वेळेस काही दिवसांनी काही वर्षांनी मी राजाचा एक विश्वासू सेवक म्हणून होऊ शकेन आणि त्यावेळेला मला तो योग्य तो मान मिळू शकेल. परंतु नुसता राजाशी परिचय आहे म्हणून नक्की काही होणार नाहीये. थोडक्यात काय आहे की नुसत्या तेवढ्यानी होत नाहीये, ते तुमचं सुदैवाने आहे तुमच्याकडे, पण त्यात वृद्धी केलीच पाहिजे. जसं तुम्ही आचार्यांकडून श्रवण करू शकता, वेगवेगळ्या ग्रंथातून ते वाचू शकता, सगळं करू शकता आणि ते ज्ञान मिळवू शकता. कळलं की नाही. पण नुसत्या तेवढ्या ज्ञानाने तुम्हाला मोक्ष मिळणार नाहीये. तर तो जे काही ज्ञान आहे ते ब्रह्मज्ञान तेवढ्याने होत नाही. तर त्याच्यासाठी वेगळी साधना करायला पाहिजे आणि ती साधना म्हणजे निधिध्यासन आहे. त्याचप्रमाणे त्यांनी दुसरं उदाहरण दिलंय की तुम्हाला ज्ञान आहे, हे नुसतं ज्ञानाचं झालं की फक्त ज्ञान आहे म्हणून होत नाहीये. तर श्रवण मनन आणि निधिध्यासन आहे. तर ते जे काही तुम्हाला ज्ञान मिळालंय गुरूंकडून ऐकून ग्रंथातून वाचून, हे जे काही ज्ञान मिळालंय हे ज्ञान तुम्हाला तुमच्या अनुभवाच्या स्तरावर जर आणायचं असेल तर तुम्हाला साधना करावी लागेल, तुम्हाला त्यासाठी ध्यान धारणा करायला लागेल आणि जे काही तुम्ही वाचलाय त्याची सत्यता ती प्रत्यक्ष अनुभवावी लागेल. ती जेव्हा प्रत्यक्ष तुम्ही अनुभवाल त्यावेळेला तुम्हाला त्या सत्यतेचा अनुभव येईल आणि तो अनुभव आहे तो अनिर्वचनीय, तो सच्चिदानंद आहे. आत्मज्ञान फक्त ग्रंथ वाचल्याने मिळत नाही, तर साधना केल्यानेच मिळते. नुसतेच ग्रंथ वाचले, नुसतेच कथा कीर्तन प्रवचन ऐकली तर तसं होत नाही.
आणि म्हणून नुसतं ज्ञान जरी असेल, ज्ञानेन मोक्षम असं आपण मागच्या वेळेला म्हटलेलं होतं, परंतु नुसतं ज्ञान, कोरडं ज्ञान उपयोगाचं नाहीये, तर त्याच्या मागे साधन आहे. आणि साधनेचा शेवटचा टप्पा हा परत शरणागती, भगवंताला शरण जाणं हाच आहे. आणि म्हणूनच नारद भक्ती सूत्रात नारद प्रत्येक वेळेला ठासून सांगतायत की भक्ती मार्ग हाच सर्व मार्गांपेक्षा श्रेष्ठ आहे. त्यांनी दुसरं उदाहरण दिलंय की भोजनाचं. कसं असतं, जेवण कसं बनवायचं हे आम्हाला माहिती आहे. त्या जेवणामध्ये कुठले कुठले एखादा पदार्थ बनवायचा असेल तर त्याला कुठले कुठले पदार्थ लागतात, काय लागतात, त्याचं मिश्रण किती किती ठराविक पद्धतीने ते टाकायचं वगैरे सगळं ज्ञान आहे, मान्य. त्यानंतर मी अतिशय प्रेमाने त्या ज्ञानाचा उपयोग केला आणि अतिशय सुंदर रीतीने मी जेवणही केलं. परंतु तरी देखील माझी तृप्ती नाही होणार आहे. माझी जर का तृप्तीचा आनंद जर का मला घ्यायचा असेल तर ते ज्ञानाने आणि प्रेमाने बनवलेलं जेवण जेव्हा मी जेवीन ना, त्यावेळेला माझी तृप्ती होणार आहे, तिथपर्यंत होणार नाहीये. हा महत्वाचा मुद्दा एक लक्षात घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे नुसती भक्ती सुद्धा चालेल. नुसती भक्ती तुम्हाला आली आहे, पूर्वापार तुमचे जे काही संस्कार आहेत त्या याच्याप्रमाणे प्रेम तुमच्याकडे आहे आणि त्यामुळे तुम्ही जर म्हणालात की चला माझ्याकडे प्रेम आहे, आता मला काही करायची गरज नाही, नारद मुनी म्हणतात तसं नाहीये. नुसतं जर का प्रेम असेल तर त्या प्रेमाने तुमचं हे होणार नाहीये. तर त्या प्रेमाबरोबर तुम्हाला त्या प्रेमानेच प्रेमाची वृद्धी करायची आहे. ती इतकी करायची आहे की शेवट तुम्ही जाऊन त्या परमभक्तीकडे पोहोचला पाहिजेत. आणि त्याच्यासाठी तुम्हाला कितीही असलं तरी देखील अंतःकरणामध्ये जी भगवत भक्ती आहे ती केवळ प्रेम देतो म्हणून नाही, तर त्याच्या चरणाशी भक्तीपूर्वक त्याची सेवा केली पाहिजे, भक्तीपूर्वक त्याचं गुणगान गायलं पाहिजे. तरच त्या भक्तीमध्ये, त्या भक्ती प्रेमात रूपांतर होईल. तिथपर्यंत ते प्रेम जे आहे ते वृद्धिंगत होणार नाही. आणि एकदा ती परमभक्ती मिळाली की मग जो काही आनंद आहे तो आनंद तुम्ही भगवंतात विलीन होण्याचा तो तेव्हा मिळणार आहे. आणि म्हणून या तिन्ही गोष्टी मोक्षाला प्राप्त होत नाहीत. तर मोक्षाला प्राप्त जर काय होत असेल तर ती भक्ती साधना केल्यावरच ते मोक्षाला प्राप्त होतो, तिथपर्यंत होत नाही. ही साधनं आहेत, ही साधनं तर चांगलीच आहेत, परंतु नुसत्या या साधनाचा उपयोग आहे, माझ्याकडे ही साधनं आहेत म्हणून मला मोक्ष मिळेल, तर ही चुकीची कल्पना आहे. तर ती नुसती मोक्षाला हे आहेत म्हणून मिळणार नाहीये, तर त्याच्याबरोबर मला ती वृद्धिंगत करण्यासाठी स्वतःच म्हणून काहीतरी टाकलंच पाहिजे, स्वतःची माझी साधना काहीतरी केलीच पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला ते मिळणार नाहीये, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून नारद इथे स्पष्ट सांगतायत. आणि म्हणून नंतरच्या सूत्रात ते तेच सांगतायत की न तेन राजपरितोषाः क्षुधा शांतीही परवाहा. म्हणजे क्षुधा शांती म्हणजे त्यामुळे राजकृपेचा आनंद किंवा भुकेचं शमन होणार नाहीये, हे महत्वाचं इथे लक्षात घ्यायचं. राजाशी केवळ परिचय आहे म्हणून तुम्हाला राज दरबारात मान सन्मान मिळणार आहे तर मुळीच नाही. त्यासाठी तुम्हाला राजाची सेवाच करायला पाहिजे, त्याच्या सैन्यात भरती व्हायला पाहिजे, त्याच्या राजदरबारात भरती व्हायला पाहिजे, तिथे वेगवेगळी कामं पडतील ती केली पाहिजेत, राजाची मर्जी संपादन केली पाहिजे, हे सगळंच केलं पाहिजे. कळलं की नाही? त्याचप्रमाणे मी नुसतंच अन्न केलंय आणि टेबलवर ठेवलंय, मी अतिशय ज्ञानाने, ज्ञान आहे मला स्वयंपाक करण्याचं, आणि माझ्याकडे दुसरं म्हणजे अतिशय प्रेमाने मी केलं पण आहे ते, परंतु तेवढ्याने नाही भागत. ज्ञान आणि प्रेम असून सुद्धा तर तुम्हाला ते नुसतं टेबलवरचं अन्न जे आहे ते अन्न बघून तुम्हाला तृप्ती होणार नाहीये, तर ते खावं पण लागेल. त्याचप्रमाणे मला प्रेम आणि सेवा ही केलीच पाहिजे. तुमच्याकडे साधन कुठचंही असो, साधन कुठचंही असलं तरी देखील तुम्हाला ती गोष्ट ही केलीच पाहिजे, हाच आग्रह नारद मुनी सांगतात. आणि म्हणून हे दोन दृष्टांत दिले आहेत, एक राजगृह आणि एक भोजन. या दोन दृष्टांतांनी त्यांनी हे सांगितलेलं आहे की तुमच्याकडे जरी साधन असेल तरी त्या साधनाच्या आधारे तुम्हाला तुमच्यातला जो भक्तिभाव आहे तो भक्तिभाव वृद्धिंगत करायचा आहे. आणि मग तो कसा वृद्धिंगत करायचा आहे ते त्यांनी पुढे सांगितलंय. आणि पुढच्या सगळ्या सूत्रातून त्यांनी ते सांगितलेलं आहे की आता तुमच्याकडे साधन आहे का, एखादं ज्ञान आहे किंवा ज्ञान आणि भक्ती आहे किंवा नुसती भक्ती आहे, काहीही असू दे, पण आता त्याचा उपयोग करा, जे काही आहे त्याचा उपयोग करा. आणि म्हणून पुढच्या सूत्रापासून जे आहेत ते सांगतायत मुख्य म्हणजे की तस्मात, मी जरा थोडासा फास्ट जातोय की मला जे सांगायचंय तेवढं पूर्ण करायचंय आज मला. म्हणून तस्मात मुमुक्षुभी सा एव ग्राह्याः, आणि म्हणून मुमुक्षूंनी सुद्धा ती स्वयंफल स्वरूप जी भक्ती आहे तीच अंगीकारली पाहिजे. आता याच्यात त्यांनी काय सांगितलंय, एक पहिली महत्वाची गोष्ट अशी सांगितली आहे की कुठलाही साधक हा मुमुक्षू असला पाहिजे. मुमुक्षू याचा अर्थ काय आहे की माझ्यामध्ये अपूर्णता आहे ही जाणीव त्याला असली पाहिजे.
आणि नुसती जाणीव नाही तर त्या अपूर्णतेतून बाहेर पडण्याची दुर्दम अशी इच्छा असली पाहिजे. त्या माणसाला मुमुक्षू म्हणतात, की माझ्यामध्ये अपूर्णता आहे, मी काहीतरी मागतोय याचा अर्थ माझ्यात अपूर्णता आहे. मी काहीच जर मागितलं नाही, माझी कुठचीच जर का कामना नसेल, कुठचीच जर का वासना नसेल, तर मी परिपूर्ण आहे. पण असं होत नाही. आपण नीट जर विचार केला तर आपल्याला कळेल की प्रत्येक क्षणी आम्ही कुठची तरी वासना धरून आहोत, कुठची तरी अपेक्षा धरून आहोत. आणि त्यामुळे ती अपेक्षा आहे याचा अर्थ मी ती अपूर्णता माझ्याकडे आहे आणि ह्या अपूर्णतेमुळे माझं व्यक्तिमत्व जे खुजं झालेलं आहे याची जाणीव मला पाहिजे. आणि ही जाणीव नुसती होऊन चालत नाही, तर त्यानंतर त्या अपूर्णतेतून मी पूर्णतेकडे जाण्याची माझी दुर्दम इच्छा असते. अशा व्यक्तीला धीरोदात्त पुरुषालाच भक्ती मार्गावरून जाण्यासाठी नारद आपल्याला सल्ला देत आहेत की कशा पद्धतीने जायचं, त्याला गाईड करतायत. खरं सांगायचं तर की या पद्धतीने तू जा. पण पहिली गोष्ट काय असेल तर ती पहिली गोष्ट म्हणजे मुमुक्षुता ती असली पाहिजे. मात्र त्या मुमुक्षत्वाशिवाय दुसरं काहीच होणार नाहीये. आणि हे प्रत्येक ह्याच्यात सांगितलेलं आहे. मग तो ज्ञान मार्ग असो, ध्यान मार्ग असो, कुठच्याही मार्गात गेलात तरी देखील तुम्हाला हेच सांगितलेलं आहे की तुम्हाला ते जे काही तुमची अपूर्णता आहे ती अपूर्णता जर समजायची असेल तर तुम्हाला स्वतःला म्हणून काहीतरी करायलाच पाहिजे, तरच होईल. आणि ती जर का तुमच्याकडे ती दुर्दम इच्छा असेल तरच तुम्ही त्या मार्गावरून जाऊ शकाल. तरच तुम्ही तुमच्यामधले काही गुण जे आहेत ते गुण तुम्हाला प्रत्यक्षपणे अंगीकारावे लागतील, प्रत्यक्षपणे तुमच्या जीवनामध्ये उतरवावे लागतील. आणि म्हणून आपल्याला ज्ञानमार्गात सुद्धा सांगितलेलं आहे की विवेक, वैराग्य, षटसंपत्ती आणि मुमुक्षत्व. मुमुक्षत्व हा जो प्रकार आहे हा सगळीकडे सारखाच आहे. वशिष्ठ मुनींनी सुद्धा योग वशिष्ठामध्ये सांगितलेलं आहे ज्ञानाच्या 7 पायऱ्या, त्यातली पहिली पायरीमुळे शुभेच्छा आहे. शुभेच्छा म्हणजेच मुमुक्षता. शुभेच्छा, विचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंसक्ती, परार्थ भावनी आणि नंतर तुर्यावस्था, अशा त्या वेगवेगळ्या 7 पायऱ्या त्यांनी ज्ञानाच्या सांगितल्या आहेत. त्यातली पहिली पायरी काय असेल तर पहिली पायरी आहे ती म्हणजे मुमुक्षत्व. की दुर्दम इच्छा म्हणजे पहिले मी ऍक्सेप्ट करा. बुद्धांनी तेच सांगितलंय, सर्वात पहिले तुम्ही मान्य करा की तुम्ही दुःखी आहात. त्यांच्या 4 आर्य सत्यातलं पहिलं सत्य हे आहे, सर्वम दुःखम. हे पहिलं सत्य आहे की त्यांनी ते काय निगेटिव्ह आहेत का, ते नकारात्मक आहेत का? नकारात्मक नाहीयेत. बुद्ध आम्हाला जाणीव करून देत आहेत की तुमची ही स्थिती आहे. सर्वम दुःखम. तुम्ही जगात सगळीकडे बघा दुःख भरलेलं आहे. आम्ही जे काही सुख उपभोगतो हे 2 दुःखांमधला जो काही परिसर आहे ना त्याला आम्ही आनंद म्हणतो. परंतु आमची सगळी धडपड जी आहे ती सगळी धडपड शाश्वत सुखासाठी चालली आहे. माझं पहिलं प्रवचन आठवा तुम्हाला. आमची प्रत्येक क्षणाला धडपड चालते ती त्या शाश्वत सुखासाठी चाललेली असते. आणि म्हणूनच आम्ही 2 दुःखांच्या मधला पिरियड जो असतो ना तो जो काळ असतो तो जवळजवळ आनंदी आहे असं मानतो. परंतु तो दुःख विरहित असतो एवढंच आहे, कारण आनंद नसतो त्यात. बुद्धांच्या मताने सुद्धा तेच आहे. त्यांचं पहिलं आर्य सत्य सर्वम दुःखम आणि सर्वम दुःखम म्हणून सर्वम क्षणिकम हा दुसरा त्यांचा सिद्धांत आहे. आणि म्हणून दुःख हे पहिलं त्यांचं आर्य सत्य आहे. दुसरं आर्य सत्य काय आहे? या दुःखाला काहीतरी कारण आहे, दुःख समुदय असं त्यांनी म्हटलेलं आहे. तिसरं आर्य सत्य काय आहे की जरी त्याला कारण असलं तर ते कारण घालवू शकता तुम्ही, म्हणून दुःख निरोध हे तिसरं त्यांचं आर्य सत्य आहे. आणि चौथं आर्य सत्य कशा पद्धतीने ते दुःख घालवू शकतात, आर्य अष्टांगिका मार्ग असे 4 त्यांची महावाक्य त्यांनी दिलेली आहेत. 4 आर्य सत्य सांगितलेली आहेत. त्यांनी तेच सांगितलेलं आहे, दुःख आहेच पण त्यातला मुमुक्षु भाव तुम्ही जागृत करा. याचा अर्थ ते अनादी आहे म्हणजे अनंत आहे असं नाही. आमच्यामध्ये अज्ञान आहे हे अनादी आहे. आम्ही जेव्हा केव्हा आमचा पहिला जन्म झालाय आपल्याला माहित नाही, कारण तो अनादी आहे, तो मोजता येत नाही केव्हा झालाय तो. परंतु ते अज्ञान जे आहे ते अज्ञान जरी अनादी असलं तरी ते अनंत नाहीये. त्याचा नाश करता येतो आणि तुम्हाला मोक्ष प्राप्त करून घेता येतो. हेच आमच्या सर्व उपनिषदांनी वेदांनी सांगितलेलं आहे. आणि हाच तर त्यातला सकारात्मक भाव आहे. आमच्या अध्यात्मामध्ये कुठेही नकार घंटा नाहीये, पण ते सत्य मात्र सांगतात की तू दुःखी आहेस हे मान्य कर, तू त्याच्यावर विचार कर, तू अपूर्ण आहेस हे मान्य कर. त्या अपूर्णतेतून बाहेर येण्यासाठी तू मी जर का म्हणाल काही काही लोक तडफडत असतात, मला काय होत आहे, मी कसा सुखी आहे, मला नाही काय कोणाची गरज बिरज. त्याच्यातला तो अहंकाराचा दर्प, त्याचा वास एवढा येत असतो आपल्याला, पण तरी त्याला कळत नाहीये ते. त्याचा अहंकार एवढा जबरदस्त असतो, मला कशाची गरज नाही, मी मस्त सुखी आहे. काहीही सुखी नसतो तो.
आम्ही कोणीही सुखी नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. आम्ही अपूर्ण आहोत. आणि ही अपूर्णतेची जेव्हा जाण होईल, आम्हाला जाणीव होईल आणि त्याच्यातून बाहेर पडण्याचा जेव्हा आम्हाला मार्ग मिळेल, त्यावेळेला आम्ही कुठेतरी त्या अध्यात्म मार्गावर चालण्याचा निश्चय केला असं होईल. आणि तो निश्चय केल्यानंतर मग आम्हाला हे सगळे आमचे वेद, उपनिषद, आमचे मोठमोठे महात्मे, ऋषी मुनी हे सगळे गाईड करायला तयार आहेत, आम्हाला मार्गदर्शन करायला तयार आहेत. फक्त तुम्ही तिथे या. तिथे आल्यानंतर बाकीचं ते बघताय. हा जो काही महत्वाचा आमच्या आध्यात्मिक मार्गातला जे काही एक ज्याला आपण डिसिप्लिन, शिस्त म्हणतो, ती शिस्त अतिशय सुंदर आहे. कोणाही येरा गबाळ्याला ऋषी मुनींकडे वेळ नाहीये. पहिले तुम्हाला तुमची जाणीव होऊ दे. ते त्यांची खर्च नाही करत शक्ती आणि वेळ. तुम्हाला जाणीव होऊ दे. तुम्हाला जाणीव झाली तर ते पूर्ण आयुष्य वेचतील तुमच्यासाठी, त्याच्याबद्दल वाद नाहीये. पण जाणीव होऊ दे. नारद भक्तिसूत्रामध्ये सुद्धा पुढे नारद म्हणतायत की असे जे वायफळ बरबडणारे असतात त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. कारण त्यांच्याकडे लक्ष देऊन तुम्हाला काहीच नाही, कारण त्यांचा अहंकार एवढा आहे की ते तुम्हालाही खाली खेचतील. त्यापेक्षा तुम्ही त्यांना बाजूला ठेवा. त्यांचं जेव्हा वेळ येईल तेव्हा त्यांना त्याची जाणीव होईल आणि तेही हळूहळू मार्गाला येणार आहेत या. कारण शेवट आपण सगळेच या मार्गाला येणार आहोत. फक्त पहिले कोण किती फास्ट जातो याच्यावर अवलंबून आहे, बाकी काही नाहीये. त्यामुळे ही मुमुक्षता येणं, आज आम्ही एवढं तरी म्हणू शकतो, जे काही आपण इथे आता प्रवचन ऐकतोय किंवा हे करतोय, एवढं तरी म्हणू शकतो की आम्हाला आमच्या अपूर्णतेची जाणीव आहे. आम्ही मान्य केलंय की आमच्यात अपूर्णता आहे. आम्ही हे मान्य केलंय की आम्ही शाश्वत सुखात नाही रमत आहोत. आम्हाला कुठेतरी मध्ये मध्ये दुःख येतायतच. आणि म्हणून माझी तडफड जी आहे, ही तडफड जर शाश्वत सुखाकडे असेल तर ते शाश्वत आनंद कशात मिळेल, तर त्या शाश्वत गोष्टीत मिळेल. आणि शाश्वत या अख्ख्या पूर्ण जगामध्ये काय शाश्वत आहे, तर फक्त ते ब्रह्मसत्य आहे. ते सत्य आहे. सत म्हणजे इटर्नल, सत म्हणजे शाश्वत, चित म्हणजे कॉन्शियसनेस, म्हणजे जाणीवपूर्वक, आणि आनंद, सच्चिदानंद स्वरूप ते जे आहे, ते जर का मला मिळालं तर मी शाश्वत सुखात लोळणार आहे. म्हणून ते मिळवण्याचा जो मार्ग आहे, तो मार्ग हे इतर मार्ग आहेत. त्याच्यापैकी भक्ती मार्ग आपण सांगतोय आणि नारद सांगतायत की ह्याच्यासारखा सर्वात श्रेष्ठ मार्ग नाहीये. आणि म्हणून आम्हाला काय करायला लागेल, तर आम्हाला आमच्याकडे धैर्य पाहिजे. मुमुक्षत्व यायला त्यानंतर आमच्यात दैवी संपदही यायला पाहिजे. आमच्याकडे प्रल्हादासारखं धैर्य पाहिजे, ध्रुवासारखी अढळ श्रद्धा पाहिजे, सुदाम्यासारखी धीरोदात्तता पाहिजे, शबरीसारखं अतूट प्रेम पाहिजे, गोपींची सहनशीलता पाहिजे, तर राधेची उत्कंठा पाहिजे, आणि कुंतीची श्रद्धा पाहिजे. हे सगळे गुण माझ्यात जर असतील तर मी त्या आध्यात्मिक मार्गावर प्रगती करणार आहे. आमच्याकडे दैवी संपत असणं हे अतिशय महत्वाचं आहे. दैवी संपत जर नसेल, मी पहिल्या दुसऱ्या बहुतेक प्रवचनात सांगितलेलं आहे तुम्हाला की हा मार्ग जो आहे, हा मार्ग सत्वगुणातूनच जातोय. त्यामुळे तुम्ही जर रजोगुणी किंवा तमोगुणी असाल तर तुम्हाला हळूहळू सत्वगुणात, तमोगुणी माणसाला हळूहळू रजोगुणात यायचंय, रजोगुणातून मग पुढे सत्वगुणातून जायचंय, आणि त्यानंतर मग गुणातीत व्हायचंय. कारण सत्वगुण हा सुद्धा पुढे आपल्याला भक्तांचे जे प्रकार आहेत त्या प्रकारामध्ये कळेल आपल्याला की पराभक्ती म्हणजे आता आपण जे काही सगळं बोलतोय ही सगळी पराभक्ती आहे की प्रत्युच्च भक्ती. परंतु त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आधी तुम्हाला गौणी भक्तीच करायची आहे. ही गौणी भक्ती या 3 गुणांवरच अवलंबून आहे. ते पुढे येईल आपल्या याच्यात की गौणी भक्ती तीन प्रकारची कशी असते. आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी अशा प्रकारचे हे भक्त असतात. त्यांच्या मागची जी भावना असते ती वेगवेगळी असते. त्या ह्याच्यानी तो भक्ती मार्गाकडे जात असतो. त्या ह्याच्यानी तो त्याच्या गुणाप्रमाणे तो भक्त जो आहे तो भगवंताकडे जात असतो आणि विचारणा करत असतो. ते आपण नंतर घेऊया कारण की पुढे आहे ते. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे की माझ्यामध्ये जर का मला वाटचाल करायची असेल, मला जर का या सगळ्याच्या मार्गावरून जास्ती जलद गतीने जायचं असेल, तर माझ्याकडे दैवी संपत असणं महत्वाचं आहे. आणि म्हणून मग ज्ञान मार्गामध्ये षट संपत्ती सांगितलेली आहे. विवेक, वैराग्य, षट संपत्ती आणि मुमुक्षत्व हे त्याची बैठक आहे. त्यानंतर तुम्ही व्यवस्थित मार्गक्रमणा करू शकता ज्ञानयोगाची. आपल्याला भगवद्गीतेत पण तेच सांगितलेलं आहे. भगवद्गीतेत काय सांगितलेलं आहे तेच सांगितलेलं आहे ना. दैवी संपत सांगितलेलं आहे. माझ्या वतीने 14व्या अध्यायात आहे. अभयम, सत्व, संशुद्धी, ज्ञानयोग, व्यवस्थिती, हे सगळे 26 गुण दिलेले आहेत त्यांनी. दानम, दमश्च, यज्ञश्च, स्वाध्याय, तप, आर्जवम. पहिले 3 जर श्लोक बघितलेत तुम्ही तर त्याच्यात तुम्हाला दिसेल 16वा अध्याय हे 26च्या 26 दैवी संपत जी आहेत
ही दैवी संपत अशाचसाठी आहेत की ही तुम्ही केली पाहिजे. त्यातला पहिलं दैवी संपत आहे अभय. अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती. हा अभय हा पहिला आहे. कारण जिथपर्यंत तुमच्यात धैर्य नसेल, जिथपर्यंत तुमच्यामध्ये धीरोदात्तता नसेल, निर्भयता नसेल, तिथपर्यंत या मार्गावरून तुम्हाला चालताच येणार नाही. आध्यात्मिक मार्ग हा टाइमपासचा मार्ग नाहीये, हे लक्षात घ्या. त्याच्यासाठी खूप गुण लागतात, त्याच्यासाठी खूप सातत्य लागतं, त्याच्यासाठी खूप खंबीरता लागते, धैर्य लागतं, ज्ञान लागतं, सातत्य लागतं. हा एवढा येरागबाळ्याचा मार्ग नाहीये की कोणी यावं टाइमपास म्हणून चला जरा भक्ती मार्गावर जाऊन येऊ, जरा आपण आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करू. अजिबात येऊ नका तुम्ही या मार्गावर. याच्यासाठी लागणारे जे गुण आहेत ना, ते गुण असल्याशिवाय या मार्गाचा विचारच करता येत नाही. कारण हा खडतर मार्ग आहे. देवाला भेटणं, देवाशी एकरूप होणं हा एवढा साधा मार्ग नाहीये. चल रे जरा आज विकासचं प्रवचन आहे, टाइमपास जरा बघूया, जरा 2 मिनिटं येऊ नका रे माझ्या प्रवचनाला, असं नाहीये. अध्यात्म हे सिन्सिअरिटीनेच करायचं आहे, सातत्याने करायचं आहे. पतंजली मुनींनी सांगितलंय सतू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. सत्कार, त्याच्यामध्ये प्रेम असलं पाहिजे त्या साधनेमध्ये. त्या साधनेमध्ये जर प्रेम असेल तर तुम्ही त्या मार्गक्रमणा करणार आहात. हा टाइमपासचा बिझनेस नाहीये. आमच्या इथे आहेत अध्यात्माचा देखील टाइमपास आणि अध्यात्माचा देखील बिझनेस करणारी लोक आहेत. मी बोलत नाही त्यांच्याबद्दल. खूप मोठमोठे लोक आहेत, माझा त्यांच्याशी संबंध आलाय, माझ्या त्यांच्याशी चर्चा झालेल्या आहेत, भरपूर झाल्या, लगेचच कळतं मला की काय आहे त्यांच्याकडे ते. परंतु परिस्थिती अशी असते की जेव्हा मुमुक्षू म्हणून जो माणूस म्हणतो त्या माणसाच्या बाबतीत म्हणाल तर त्या माणसाने हे सगळे गुण संपादन केलेले असतात. हे असे 26 गुण आहेत. त्यातला पहिला मी म्हटलं तसा अभय, निर्भयता आहे. या निर्भयता नसेल तर तुम्ही पुढेच नाही जाऊ शकणार. तुम्ही जर का भयभीत होणार असाल तर जाऊ नका. अनंत काट्या कटक्यांचा हा रस्ता आहे त्याच्यातून जाताना. त्यामुळे अभय पाहिलं आहे. ते अभय एकदा आल्यानंतर मग हे बाकीचे सगळे जे गुण आहेत ना 24 उरलेले, हे सगळे येतात. आणि सर्वात शेवट त्यांनी नातीमानता धरलेला आहे. तेज, क्षमा, धृती, शौच, अद्रोह, नातीमानता. 26वा जो काही दैवी संपदा आहे ते नातीमानता, म्हणजे अहंकार विरहित वृत्ती, ही शेवट टाकली. आणि पहिले सांगितलंय अभय, निर्भयता. कारण अभयाने पुढे गेलं की हे मागे सगळे येणारच आहेत. पण प्रश्न असा येतो की मागे सगळे हे गुण आल्यानंतर त्याच्यामध्ये एक शक्यता अशी असते की हे सगळे गुण आल्यानंतर आमच्यामध्ये कुठेतरी अहंकार निर्माण होतो. तो जो अहंकाराचा शत्रू आहे ना, तो शत्रू मागून हल्ला करतो. आम्ही पुढे पुढे जात असतो, आपल्याला कळतही नाही की तो शत्रू मागून हल्ला करतोय. आणि म्हणून भगवंतांनी सर्वात शेवट नातीमानता सांगितलेलं आहे. आणि हे जे गुण आहेत, अभिमान नसणे, कारण हा अभिमान नावाचा जो काही शत्रू आहे ना, हा शत्रू केव्हा मागून हल्ला करेल माहित नाही तुम्हाला. आणि म्हणून सदैव तुम्ही जे आहेत ते अभिमान विरहित असंच असलं पाहिजे. म्हणून तो 26वा गुण आहे. हे गुण जर का आम्ही संपादित केले तर आम्हाला या मार्गावरून खूप सुंदर वाटचाल करता येते. नारद मुनी हेच आम्हाला सांगतायत. साधन चतुष्टय मी आत्ताच बोललो. इवन पतंजली योगसूत्रामध्ये सुद्धा पतंजली मुनींनी सांगितलंय, मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षाणाम, सुख दुःख, पुण्य अपुण्य विषयाणाम, भावना, चित्त प्रसादनम. की हे जे भाव आहेत, हे दैवी भाव आहेत, हे तुम्ही उत्पन्न केले पाहिजेत तुमच्यात. सतत सांगितलं पाहिजे. शमदम जे आहेत ना, शम म्हणजे मनोनिग्रह आणि दम म्हणजे इंद्रिय निग्रह. तर हे सांगितलेलेच आहेत, प्रत्येक ह्याच्यात सांगितलेले आहेत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की असा जो असहाय्य माणूस असतो, हा असहाय्य माणूस त्याला जाणीव झाली की तो त्या असहाय्यतेतून बाहेर पडण्याची तडफड करतो. ती तडफड त्याला आध्यात्मिक मार्गावर घेऊन येते. आणि एकदा का तो मुमुक्षू झाला की नारद सांगतायत की तुम्हाला समोर हे मिळणारच आहे, त्याला तुम्हाला मार्गदर्शन मिळणारच आहे. आणि म्हणून पहिलं काय तर मुमुक्षत्व आहे, ते मुमुक्षत्व तुम्ही आधी गाठलं पाहिजे. आणि मग काय थोडक्यात म्हणजे ही सगळी उपासना जो आहे ना, ह्या उपासना करूनच आपल्याला भक्ती मार्गात पुढे जायचं आहे. जरी तुमच्याकडे ज्ञान असेल, नारद म्हणतायत, जरी तुमच्याकडे ज्ञान आणि भक्ती असेल, जरी तुमच्याकडे भक्ती असेल, तरी देखील तुम्हाला उपासना करून, तुम्हाला भक्ती मार्गावरून चालून ती परम भक्ती, ते भक्तिप्रेम मिळवल्याशिवाय तुम्ही तुमचं जे अत्युच्च ठिकाण आहे ते गाठू शकत नाही. आणि म्हणून नारद पंचरत्नामध्ये सुद्धा, पंचरात्र या ग्रंथात सुद्धा शुद्ध भक्तीमध्ये संपूर्ण मानसिक समर्पणाचे भाव आहे. काय करायचंय आम्हाला तर सदोदित आम्हाला सेवा आणि समर्पण या 2 गोष्टी आहेत. या 2 गोष्टी फक्त करायच्या आहेत आम्हाला, बाकी काही करायचं नाहीये.
आणि म्हणून त्याच्यासाठी काय करायचंय समर्पण म्हणजे, तर त्या नारद पंचरात्रमध्ये सुद्धा त्यांनी तेच सांगितलंय की जीवनातले चारही पुरुषार्थांची मला यत्किंचितही इच्छा नाहीये. तर भगवंता काय दे मला, तर तुझ्या चरण कमलामध्ये मला सतत भक्तिभावानं रमता येईल असं जीवन मला दे. ह्या ग्रंथामध्ये सुद्धा हेच सांगितलंय. तुम्हाला जर आठवत असेल तर 3 दिवसापूर्वीच्या प्रवचनामध्ये पण मी सांगितलेलं होतं की विठोबांना दफ्तरदारांनी सुद्धा एक रचना केलेली आहे आणि त्यात ते तेच मागतायत. महाराज कृपा मामा मारा मामा कुमार कुसंगमा महाराज मास्व महिमा पद पद्मा राधनेस तुमे प्रेमा. तुझ्या पद कमलाच्या आराधनेत माझं प्रेम असू दे, एवढंच मला दे, मला बाकी काही नको. आपण तो श्लोक घेतलेला आहे खरा, संस्कृत सुभाषित घेतलेला आहे. काय मागणं मागितलंय तर हेच आहे, कारण फक्त एवढं तुमच्याकडे आहे तुमची सगळी. आणि म्हणून नारदांनी जी भक्ती सूत्राची जी व्याख्या, भक्तीची जी व्याख्या केली आहे तीही तशीच केली आहे की नारदा तू तदर्पिता अखिल आचारिता तद्विस्मरणे परम व्याकुलता इति. अतिशय सुंदर रीतीने केलंय की जेणेकरून या व्याख्येचा तुम्ही सखोल अभ्यास केलात तर तुम्हाला कळेल की 24 तास मी त्या भगवंताच्या अनुसंधानात कसा राहील. मी जी जी काही कर्म करीन ती कर्म सगळी त्यालाच अर्पण करायची आहेत मला. त्याला अर्पण केली म्हणजे स्वाभाविकच ती कर्म चांगली होणार आहेत, पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट अशी असते की त्याला अर्पण करण्याची कर्म चांगली आहेत आणि त्याला अर्पण करायचे आहेत हा भाव जर माझ्या मनात असेल तर 24 तास मी त्याच्याशी अनुसंधान बांधून ठेवणार आहे. बरं, या सगळ्या गडबडीत कधी काळी जर का माझा विरह झाला तर माझ्या मनामध्ये व्याकुळता निर्माण होते का, हे पण बघायचं आहे. तद्विस्मरणे परम व्याकुलता येते, तर ती व्याकुळता माझ्यात निर्माण होते का. ती जर झाली तर समजायचं की तुमचं प्रेम अत्युच्च आहे. आणि म्हणून यासाठी आता या पुढच्या सूत्रापासून नारद भक्तिशास्त्रातल्या त्यांनी असं सांगितलंय की आता मग हे कसं करायचं, मग ही भक्ती करायची कशी. आणि म्हणून आता जो काही विभाग चालू होईल त्या विभागात त्यांनी असं दिलेलं आहे की आता तुम्ही भक्ती कशी करा, ही भक्ती साधना कशी करायची ते त्यांनी सांगितलेलं आहे. त्या पुढच्या सूत्रात ते असं सांगतायत की तस्या साधनानी गायंती आचार्याः, म्हणजे तिची साधने कोणती याबद्दल आता आचार्य व्याख्यान करतायत. साधकाच्या अंतःकरणामध्ये अंकुरित जो झालेला भक्तिभाव आहे तो विकसित करण्यासाठी वेगवेगळ्या साधना आहेत. अनंत साधना वेगवेगळ्या आचार्यांनी सांगितलेल्या आहेत, हेही लक्षात घ्या. नुसतं ज्ञान झालंय, भक्तीचं ज्ञान झालं म्हणून तुमच्या अंतःकरणामध्ये भक्तिप्रेम उफाळून येईल असं समजू नका. भक्तीचं ज्ञान झालं, भक्ती नारद भक्ती सूत्र अगदी परफेक्ट मला माहिती आहेत सगळी, काही आता प्रॉब्लेम नाही मला, आता मला भगवंत मिळणारच आहे असं मिळत नाही. ज्ञान झालंय नुसतं तुम्हाला, परंतु त्याच्यामध्ये भक्तीचा अंकुर अजून फुटायचा आहे. भक्तीचा अंकुर फुटल्यानंतर त्याचं वटवृक्षामध्ये तुम्हाला रूपांतर करायचं आहे, तेव्हा कुठे तुम्हाला तो भगवंत मिळणार आहे. त्यामुळे भक्तीचं जरी ज्ञान झालं, भक्ती जरी तुमच्यात प्रेमाची झाली तरी देखील ती अजून निम्न स्तराची आहे. अजूनही तुमच्यामध्ये वासना आहेत, अजूनही तुमच्यामध्ये इच्छा आकांक्षा आहेत, त्या जिथपर्यंत निःशेष होत नाहीत तिथपर्यंत तुम्ही त्या पराभक्तीला पोहोचणार नाही आहात. आमच्यामध्ये प्रेम असेल, आम्हाला नक्की वाटतं भगवंताबद्दल, पूर्णपणे मान्य, ती भक्ती आहे, ते प्रेम आहे तुमच्याकडे, पण ते तेवढं प्रेम काफी नाहीये, तेवढं प्रेम पुरेसं नाहीये. तुम्हाला भगवंतामध्ये एकरूप होण्यासाठी तेवढं प्रेम पुरेसं नाहीये. तर त्या प्रेमाला तुम्हाला वृद्धिंगत करायचंय. त्याच्यासाठी ज्या साधना सांगितल्या त्या विविध आचार्यांनी विविध सांगितलेल्या आहेत. आणि खरं सांगायचं तर या सगळ्या आचार्यांनी विविध ज्या विखुरलेल्या स्वरूपात सांगितलेल्या आहेत, नारदांनी या सगळ्या साधना एकत्रित केल्या आणि नंतर त्याचं सार काढलं आणि स्वतःच त्यात मोठ टाकलं आणि नंतर त्याची पुनर्बांधणी केलेली आहे. हे नारदांचं योगदान आहे भक्ती मार्गामधलं. जसं पतंजली मुनींनी योग हा वेद उपनिषदांमध्ये इतस्ततः विखुरलेला होता. पतंजली मुनींनी असं कधीच म्हटलं नाही की योग मी निर्माण केलाय, नाही. पतंजली मुनींनी सांगितलं हा विखुरलेला जो योग आहे हा सगळा योग एकत्र केला त्यांनी आणि सूत्रबद्ध रूपाने पतंजली योग सूत्राच्या रूपाने आमच्या समोर ठेवलेला आहे तो. हे श्रेय त्यांना जातं. तसंच भक्ती मार्गातली ही जी विविध भक्ती मार्ग आहेत हे विविध आचार्यांनी सांगितलेले आहेत. नारद असं सांगितलं या सगळ्या विखुरलेल्या मार्गांचं एकत्रीकरण करून सूत्रबद्ध रूपाने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. एवढंच त्यांनी सांगितलंय, बाकी काहीच नाही सांगितलं. आपण जरा फास्ट जाऊ की काय आहेत ही भक्ती साधना. तर पहिलंच त्यांनी असं सांगितलंय ततू विषय त्यागात संग त्यागाच.
म्हणजे विषय वस्तूंचा त्याग आणि संग त्याग, म्हणजे अचेतन आणि चेतन या दोन्ही बद्दलची जी आसक्ती आहे, सर्वात पहिली गोष्ट ती काढून टाका, असं त्यांनी सांगितलेलं आहे. अनासक्त भावाने तुम्ही जिथपर्यंत येत नाही तिथपर्यंत तुम्हाला भक्ती मार्गावर पुढे जाता येत नाही. आणि आमच्यामध्ये सतत विषय सेवन चाललेलं आहे. 24 तास आम्ही फक्त विषयाचं सेवन करतोय, दुसरं काही करत नाहीये. तर सुरुवातच त्यांनी असं सांगितलंय की तुम्हाला पहिली गोष्ट ह्या वासना ज्या आहेत भौतिक गोष्टीतल्या, ह्या पहिले काढून टाकायला पाहिजेत. बरं, नुसत्या चेतन अचेतन वस्तूतल्या काढायच्यात का? नाही, त्यांनी सांगितलंय चेतन वस्तूतल्या सुद्धा आसक्ती काढायची आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता. आपण मागच्या वेळेला तो बघितला होता. नावडे धनजन माता पिता. अरे आम्ही मातृदेवो भव पितृदेवो भव म्हणतो, आणि मग तुकाराम महाराज आज कुठे चुकले की काय? नावडे धनजन माता पिता. धनजन समजू शकतो बाबा, की बाबा विषयासक्ती आहे ती काढली पाहिजे, पण मग ना तसं नाहीये. मला माझ्या आईवडिलांबद्दल आसक्ती नसली पाहिजे, तर प्रेम असलं पाहिजे. ते प्रेम जे आहे ते जर प्रेम असेल तर ते कारण शेवट असं आहे की हे सगळे प्राकृतिक आहेत. आमचं शरीर प्राकृतिक आहे, मी प्राकृतिक आहे, माझे आई वडील प्राकृतिक आहेत. सगळे इथली सगळ्या जिन्सा ज्या चर आहेत अचर आहेत, ज्या सजीव आहेत निर्जीव आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी नाशवंत आहेत. मग माझं जर का प्रेम असेल तर मग त्या नाशवंत असल्या तरी हरकत नाही. माझी जर का आसक्ती असेल तर मात्र ती गोष्ट नाश पावल्यानंतर मला, आणि जेवढी जास्त आसक्ती तेवढ्या त्याच्या नाशाचं दुःख मला होणार आहे. पेंडुलम जेवढा इकडे जाईल ना आणि तिथून सोडल्यानंतर तो तेवढाच इकडच्या बाजूला जाणार आहे, हे लक्षात घ्या. आसक्तीमध्ये प्रेम नाहीये, हे लक्षात घ्या. आणि म्हणून माझ्या आई वडिलांवर माझी आसक्ती नसली पाहिजे, माझं प्रेम असलं पाहिजे. कर्तव्य भावनेने मी त्यांची सेवा केली तर कृतकृत्य व्हायला पाहिजे त्या सेवेमध्ये मी, आणि त्या पद्धतीचं प्रेम जर माझं असेल, त्या दृष्टीने तुकाराम महाराज सांगतायत नावडे धनजन माता पिता. आणि जिथपर्यंत आमची विषयांमध्ये आसक्ती आहे, विषयांमध्ये तर आमची खूपच आसक्ती आहे, माणसांमध्ये पण आहे, परंतु आमची आसक्ती जर का असेल तर ती प्रेमामध्ये एकतर निर्माण व्हायला पाहिजे, आणि नाहीतर ती व्यक्ती ती प्राणी मात्रापासून दूर व्हायला पाहिजे आम्ही. आम्हाला नारद सांगतायत की ह्याच अचेतन वस्तू आणि चेतन वस्तू दोन्ही बद्दलची आसक्ती घालवली पाहिजे. आसक्ती आणि प्रेम याच्यामध्ये फरक आहे. कामना, प्रेम आणि भक्ती आपण मागे बघितलेलं आहे. हे 3 टप्पे आहेत सगळे, कळलं की नाही? आणि विषय तर काय आहेतच. एक विषय झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा. प्रत्येक कामना चालूच असते. आमच्या इच्छा संपतच नाहीत. एक इच्छेची पूर्ती झाली की दुसरी, दुसरी इच्छेची पूर्ती झाली की तिसरी. अख्खा जन्म आम्ही त्याच्यातच घालवतो, त्या भगवंताचं अनुसंधान. अरे एक क्षण जरी गेला तरी देखील व्याकुळता यायला पाहिजे, असं नारद आम्हाला म्हणाले. आमचं अख्खा आयुष्य त्या विषय सेवनात जात आहे, तर कसली क्षणभराची त्याचं विस्मरण, आणि कसा तुम्हाला भगवंत पावेल? साधा हिशोब आहे ना. आज आम्ही सतत 24 तास आपण तोही हे घेतलेला आहे, ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषुपजायते, संगात संजयते कामः, कामात क्रोधो विजयते, क्रोधात भवति सम्मोहा, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. आपण हाही हे घेतलेला आहे श्लोक. त्याच्यातही मी तुम्हाला सांगितलं की विषयांचंच आमचं चिंतन असतं. ध्यायतो विषयान पुंसा, सतत विषयाचं चिंतन असतं. जर का विषयाचं चिंतन असेल तर भगवंताचं चिंतन कसं होईल? आणि भगवंताचं जर चिंतन झालं नाही तर नारद तर आम्हाला असं सांगतायत मुनी की एक क्षण जरी त्याचं विस्मृतीचा गेला तरी परम व्याकुळता यायला पाहिजे. आम्ही तो टोटलीच विसरून जातो या विषयाच्या याच्यामध्ये. नरदेहीचा हाच स्वार्थ साधावा चौथा पुरुषार्थ, यावेळेला जो जो का अर्थ तो अनर्थ साधावा. समर्थ रामदासांनी सांगितलंय काय आमचं हे, तर तोच आहे फक्त नरदेहीचा हाच स्वार्थ, जाणावा चौथा पुरुषार्थ, याविण जो जो का अर्थ तो अनर्थ जाणावा. परंतु आम्ही तो अनर्थ जाणत नाही. आम्ही अजून विषयातच रमतोय, आणि विषयाच्या शांतीमध्ये, विषय सुखाच्या शांतीत आम्हाला शांती मिळते की काय असं अज्ञान आमच्या पुढे आहे. पण आम्हाला कधीच ती शांती मिळत नाही. एक सुंदर काव्य याच्यात, विषयाच्या सेवनात शांती नाही मिळाली कधी कुणा, हे न जाणता विषयासाठी धडपड करती उगाचना, गळगिळताना सुख जरी वाटे मासा मुकत स्वप्राणा, तैसा विषया पाशी सुटतो मानव मासा हे जाणा.
दीपावरती झेप टाकतो पतंग परी त्या जीवाला, धोका आहे कसे कळे ना तेवी विषयी मनुजाला. आम्हाला कळतच नाही की विषयाच्या मागे लागून आम्हाला तो धोका आहे, आमचं अख्खं आयुष्य नाचणार आहे. तो जो परमपुरुषाचा ज्याच्यासाठी मला देह मिळालाय, तो देह कशासाठी मिळालाय तेच आम्ही विसरून जातो. अरे हा देह मिळालाय त्या भगवंताची सेवा करण्यासाठी. दुर्लभम त्रयमे नाही तर देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रया. शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे मनुष्यत्व तुम्हाला मिळालंय, तर कशासाठी मिळालंय, त्याचं काय तुमचं क्षमता काय त्या नरदेहाची. त्या नरदेहाची क्षमता अशी आहे की तुम्ही साक्षात परमात्म्याला गवसणी घालू शकताय, एवढं त्याचं हे आहे. मग तुम्ही एवढा सुंदर नरदेह या असल्या कष्टित विषय सुखाच्या मागे लागून वाया घालवताय, अनर्थ करताय तुम्ही स्वतःचा, हे कळत कसं नाही तुम्हाला. आम्हाला जो नरदेह दिलाय तो नरदेह त्याच्यासाठी दिलाय. ये नरदेहीचेनी कारणे सच्चिदानंद पदवी घेणे, ऐसा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. एकनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे ये नरदेहीचेनी कारणे. अरे या नरदेहामुळे तुझ्यामध्ये काय झालंय, सच्चिदानंद पदवी घेणं एवढा त्याचा अधिकार आहे त्या नरदेहाचा. ये नरदेहीचेनी कारणे सच्चिदानंद पदवी घेणे, ऐसा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. अरे असा त्या परम दयाळू अशा भगवंतानी तुझ्यावर कृपा करून तुला हा नरदेह दिलाय आणि त्या नरदेहाची अशी हेटाळणी करतोयस तू. ईश्वरे दिली तुझं नरकाया, फार सुंदर केलाय ना नरक, याच्यावर फार सुंदर श्लेष साधलेला आहे. ईश्वरे दिली तुझं नरकाया, साधने करीसी तू नरकाया, भोगीसी निशिदिनी विषयासी, जाणसी कधीने तू विष यासी. अतिशय सुंदर नरक आणि विष याच्यावरती जो श्लेष साधलाय तो इतका सुंदर साधलेला आहे. ईश्वरे दिली तुझं नरकाया. अरे ईश्वराने तुला नरकाया दिली आहे, पण तू काय केलंयस, तू त्याचा अक्षरशः पूर्णपणे त्याच्या नरक केलायस, त्याच नरदेहाचा नरक केलायस तू. साधने, हे जे साधन दिलेलं आहे, साधने करीसी तू नरकाया, या साधनेचा तू नरक केलायस. भोगीसी निशिदिनी विषयासी, त्या विषयाला भोगत बसलायस तू त्याला, पण तुला हे कळत नाहीये जाणसी कधीन तू विषयासी, की अरे हे विषय सुख आहे, हे विष आहे, हे तू जाणत नाहीयेस अजून. आम्हाला नरदेह दिलेला आहे त्याचा फायदा काय आहे, परंतु हा फायदा आम्हाला केव्हा कळेल की बाबा हे नश्वर शरीर आहे, माझा नक्की ह्या जीवनातलं पुरुषार्थ काय आहे. हा पुरुषार्थ जेव्हा कळतो, केव्हा कळतो, जेव्हा मला अपूर्णतेची भावना माझ्या मनात येते. अपूर्णतेची भावना नुसती येऊन चालत नाही, तर त्या अपूर्णतेतून बाहेर येण्याची दुर्दम इच्छा माझ्या मनात जेव्हा निर्माण होते, त्यावेळेला मी मोक्ष मार्गाला येतो, त्यावेळेला मी आध्यात्मिक मार्गाला येतो. आणि एकदा का आध्यात्मिक मार्गावर आलाय की अनंत ऋषी मुनी ग्रंथ, आमचे गुरु, अनंत लोक आहेत की तुम्हाला मार्गदर्शन करायला. फक्त तुम्ही या तिथे, ते तुमच्यात एकदा उपजू दे तो मुमुक्षत्व, ती शुभेच्छा येऊ दे तुमच्यात, की मग बाकी सगळे तुम्हाला ते सांगणार आहेत. आणि म्हणून पहिलं काय करायचं आहे, तर पहिलं त्यांनी सूत्रात सांगितलेलं आहे की ततु विषय त्यागात आणि संगत त्यागाश्च. चेतन अचेतन, सजीव निर्जीव, चर अचर, या सगळ्या ज्या भौतिक गोष्टी आहेत, या सगळ्या भौतिक गोष्टींमधली आसक्ती काढून घेणं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून पहिली टप्पा त्यांनी काय सांगितलाय, तर तो आशय काढून घ्यायचा, आसक्ती काढून घ्यायची आहे. आणि मग काय करायचं, मग दुसऱ्या ह्याच्यात त्यांनी सांगितलंय की मग अव्यावृत भजनात. कसं असतं, मी इंजिनियर आहे, कन्स्ट्रक्शन लाईन मधला असल्यामुळे मी तुम्हाला हेच उदाहरण देऊ शकेन. काय असतं, आपल्याला एखादी इमारत भक्कम उभी करायची असेल, स्टेबल उभी करायची असेल, तर आपण काय करतो, आधी खड्डा खणतो. खड्डा खणतो म्हणजे काय करतो, ही जी सगळी लूज आणि घाणेरडी माती ही काढून टाकतो आणि जे काही भक्कम पाया असतो त्याचा तिथपर्यंत खोदत जातो. ते खोदून झालं की नंतर मग त्याच्यामध्ये चांगल्या प्रतीचं कॉन्क्रीट भक्कम असं मटेरियल टाकतो त्याच्यात. बरोबर आहे की नाही. नारद मुनी हेच सांगतायत की पहिले तुमच्या हृदयामध्ये जे काही आहेत ना आसक्ती वगैरे, या सगळ्या बाहेर काढा. आता बाहेर काढल्यात, आता रिकामं झालं तुमचं, आता त्याच्यामध्ये काय भरा, तर त्याच्यामध्ये हे भरा, अव्यावृत्त भजनात. म्हणजे काय आहे की भजन, कीर्तन, संकीर्तन हे सगळ्यांनी तुम्ही आता तुमचं अंतःकरण भरायला सुरुवात करा. दुसरा त्यांनी सांगितलेला मार्ग हा आहे की ते अखंड भजनात हे करायचंय. आणि म्हणून भजनात म्हणजे काय आहे की अव्यावृत म्हणजे अखंडपणे 24 तास
म्हणजे काय करायचं? 24 तास काय पेटी तबला घेऊन बसायचंय का? नाही. भजन याचा अर्थ भगवत सेवेमध्ये तुम्ही घाला. आपण मागच्या वेळेला सांगितलं, पूजा ते आबोला चित्ताच्या प्रकारे भाव विश्वंभरी समर्पावा. आपण बघितलं, पूजा ते आबोला, अबोला पूजा करा. तुम्ही तुमचं दैनंदिन कार्य असं करा, कर्तव्य कर्मच करत राहा तुम्ही. कुठचीही दुसरी कर्म करू नका. निषिद्ध कर्म तर नाहीच नाही, काम्य कर्म पण नाही. आमच्याकडे कर्माचे पण प्रकार आहेत. कर्तव्य कर्म, काम्य कर्म, निषिद्ध कर्म, ही सगळी कर्म आहेत. यातलं निषिद्ध कर्म आणि काम्य कर्म ही टाळून द्या. कर्तव्य कर्म जी आहेत, तुमच्या वर्णाश्रमाला अनुसरून तुम्हाला आलेली जी कर्म आहेत ती कर्म करा. तुम्ही ती कर्म अशा पद्धतीने करा की ती भगवंताला अर्पण करतोय या भावनेतून करा. त्या भावनेतून जर केली तर ते भजनच होणार आहे. नारदांचं म्हणणं ते तेच भजन आहे, तेच कीर्तन आहे. कळलं की नाही? तेच श्रवण आहे. आणि म्हणून तुम्ही भजनामध्ये त्याच्या भज म्हणजे काय? सेवा करा. त्याला भजा म्हणजे भज म्हणजे सेवा करा. त्या ईश्वराची सेवा करा म्हणजे काय? की तुम्हाला हा नरदेह मिळालाय, तुमचा वर्णाश्रम तुम्हाला माहिती आहे, त्या वर्णाश्रमाप्रमाणे तुमची जी काही कर्तव्य कर्म आहेत ती कर्तव्य कर्म करत राहा. वर्णाश्रम आहे आमच्या इथे. आमच्या इथे जाती व्यवस्था नाहीये, हे लक्षात घ्या. जाती व्यवस्था आता आलेली आहे. वर्णाश्रम व्यवस्था आमच्या इथे होते. वर्ण आहे तो. आमच्या इथे जाती नंतर निर्माण झाल्या आहेत. कोणी सडक्या डोक्यातून आलेले आहेत माहित नाही. आणि आता तर त्याचा म्हणजे खूपच उहापोह झालेला आहे. परंतु तुमच्या त्रिगुणांच्या आधिक्यावर आणि याच्यावर अवलंबून असं तुमचं वर्णाश्रम असतो. जन्मानी कोणाला जात मिळत नसते, जन्मानी कोणाला वर्ण मिळत नसतो. आणि तुम्हाला सांगायला मला हे वाटेल, पण आमचे सगळ्या ऋषीमुनीतले व्यासमुनी हे सर्वश्रेष्ठ आहेत. ते ब्राह्मण नव्हते. पूर्वीचे जवळजवळ सगळे जे ऋषी होते हे महाराजे होते, क्षत्रिय होते. हे लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळे वर्ण व्यवस्था हा जातीशी कधी संबंधितच नव्हता. तर तुमचा नैसर्गिक कल कसा आहे? समाज बांधणीसाठी ह्या 4 गोष्टी आवश्यक आहेत. एक इमॅजिन करा तुम्ही की ह्या 4 गोष्टी जर का समाजात नसतील तर समाज उभाच राहू नाही शकणार आहे. कोणीतरी ज्ञान द्यायला पाहिजे, कोणीतरी माझ्या ह्याचं संरक्षण केलं पाहिजे, कोणीतरी व्यापार केला पाहिजे दैनंदिन जीवनामध्ये पैसे कमवण्यासाठी. कारण काम, अर्थ हे सगळे आमचे पुरुषार्थ आहेत ना. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. त्यामुळे अर्थकारण आणि कामकारण हे व्हायला पाहिजे. त्यामुळे कोणीतरी व्यापार उद्यम असला पाहिजे. त्यामुळे तो तिथे वैश्य पण असला पाहिजे आणि कोणीतरी इथली स्वच्छता बघायला पाहिजे. सगळं त्याच्यासाठी हे पाहिजे. आता तुमचा नैसर्गिक कल कसा आहे त्याप्रमाणे तुम्ही वागणार आहात. उद्या मी ब्राह्मणाच्या घरी जन्माला आलो, पण माझा जर का नैसर्गिक कल वैश्याचा असेल तर मी वैश्य आहे, मी ब्राह्मण नाहीये. एखादा वैश्य घरातला किंवा शूद्र याच्यातला माणूस समजा जन्माला आलाय, पण त्याचा कल जर का ज्ञानाकडे असेल, सत्वगुणाकडे जास्त कल असेल, ज्ञानाकडे असेल आणि ज्ञान अध्ययन आणि वितरण दोन्हीमध्ये त्याचा कल जर असेल तर तो जन्माला कुठे आला याच्याशी घेणं देणं नाहीये, तो ब्राह्मण आहे. वर्ण व्यवस्था ह्या पद्धतीने आहे. आणि हे 4ही प्रकार समाज बांधणीसाठी उपयोगाचे आहेत. कोणीतरी ज्ञानार्जनाचं काम केलं पाहिजे, कोणीतरी ज्ञान वितरणाचं काम केलं पाहिजे, कोणीतरी क्षत्रियाचं काम केलं पाहिजे, संरक्षणाचं काम केलं पाहिजे आमच्या अस्तित्वासाठी, कोणीतरी व्यापार केला पाहिजे आमच्या दैनंदिन जीवनासाठी, आणि कोणीतरी ही जी खालची सगळी जी कामं आहेत, म्हणजे ज्याला आपण स्वच्छतेची कामं म्हणतो, ही स्वच्छतेची कामंही करायला पाहिजे. इमॅजिन करा सगळेजण ब्राह्मण झाले. असं एक धरू की आपल्या पूर्ण गावामध्ये समजा 10,000 लोकवस्तीचं गाव आहे, सगळे ब्राह्मण आहेत. काय होईल सांगा बरं? ते गाव टिकेल का? तो समाज राहील का? समाज बांधणीसाठी ह्या 4ही गोष्टींची आवश्यकता आहे. आणि या 4 गोष्टी करण्यासाठी म्हणून जी काही व्यवस्था आहे त्याला वर्ण व्यवस्था म्हटलेलं आहे. कुठेही इथे जन्माचा संबंधच नाहीये. तुमची नैसर्गिक कल कुठे आहे त्याप्रमाणे तुम्ही समाजाचं ऋण फेडा. तुमचा नैसर्गिक कल समजा निधड्या शातीचा असेल तर तुम्ही क्षत्रियाचा धर्म स्वीकारा. तुमचा समजा नैसर्गिक कल ब्राह्मणासारखा विद्यादानाचा असेल तर तुम्ही ते वापरा, लोकांना विद्यादान करा. तुमचा समजा सेवेसारखा जन्म हे असेल नैसर्गिक कल, सेवा करा. किंवा तुमचं जर का नैसर्गिक कल व्यापारी असेल
तर व्यापार करा आणि समाजाचा उद्धार करा. समाज बांधणीसाठी या 4 गोष्टी आवश्यक आहेत. नाही तर समाज बांधला नाही जाऊ शकणार, समाज उभाच नाही राहणार, नामशेष होईल समाज. एक जरी त्यातला नसेल तरी देखील समाज नामशेष होईल, लक्षात घ्या. सगळे समजा ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य झाले, कोणीही क्षुद्र नाही झालं, काय होईल? जगणं सुद्धा मुश्किल होऊन जाईल तुम्हाला. किंवा सगळे हे झाले की ब्राह्मण झाले, क्षत्रिय झाले, शूद्र झाले, जगता येईल का तुम्हाला? व्यापार कोण करणार? पैशाची देवाणघेवाण अर्थकारण कोण करणार? नाहीये. समाजाला उभारणीसाठी, समाज बांधणीसाठी ह्या 4ही गोष्टी आवश्यक आहेत. आणि ह्या 4 गोष्टी करण्यासाठी जी जी काही माणसं आहेत त्या माणसांना ती नावं दिलेली आहेत. आणि भगवद्गीतेमध्ये आणि आमच्या सगळ्या संतांनी हेच सांगितलेलं आहे की तुम्ही कुठलं काम करता म्हणून तुम्ही भगवंताकडे जाण्यासाठी तुम्हाला प्रतिबंध आहे असं नक्की नाहीये. कुठलंही काम करा तुमच्या कर्तव्य भावनेनी तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचणार आहात. मग तो सावता माळी असू दे, सेना नावी असू दे, कळलं की नाही? तुकाराम महाराज वैश्य असू देत, ज्ञानेश्वरांसारखे ब्राह्मण असू देत, कोणी असू दे, प्रत्येक माणूस तिथे पोहोचणार आहे. जनाबाई सारखी घरकामात काम करणारी असू दे किंवा कान्होपात्रे सारखी वेश्या व्यवसायात वाढलेली असू दे, ही सगळी मंडळी देवत्वाला पोचलेली आहेत. त्यांनी हे नाही बघितलं की फक्त ब्राह्मणच पोचतो मग मला ब्राह्मण व्हायला पाहिजे. ब्राह्मण कसा? तुझा नैसर्गिक कल काय आहे त्याप्रमाणे वागतो. आणि भगवंतानी हेच सांगितलंय की तुमच्या वर्णाश्रमाला अनुसरून तुमची जी कामं आहेत ती कामं मला अर्पण करा. ब्राह्मणांनी सुद्धा जर का म्हणाला की मी ब्राह्मण आहे, मला ब्राह्मणाचं काम आहे, मी हे करतो, मी सर्वात जास्त श्रेष्ठ आहे, आयुष्यात तो भगवंतापर्यंत पोहोचणार नाही, कारण तो अहंकारच आहे त्याच्यात. त्यामुळे कुठचंही कार्य एखाद्या क्षत्रियाने म्हटलं अरे माझ्यामुळे तर तुमचं अस्तित्व आहे, मी जर नसतो तर तुमचं रक्षण कोण करणार, हा जो अहंकार असेल तर तो भगवंतापर्यंत पोहोचणार नाही. परंतु हे माझं कर्तव्य आहे, समाज बांधणीसाठी देवानी मला नेमून दिलेलं हे माझं काम आहे, हे देवाला मी अर्पण करतोय, या भावनेने जेव्हा क्षत्रिय काम करतो त्यावेळेला तोही भगवंतापर्यंत पोहोचतो. शूद्रांनी हाच विचार केलेला आहे. आमच्या इथे सगळ्या सेना नावी आणि या सगळ्या लोकांनी, गोरा कुंभार वगैरे या सगळ्यांनी या भावनेतूनच आपल्याकडे आलेली कामं करत करत भगवत प्राप्ती करून घेतलेली आहे. भगवंताच्या प्रेमामध्ये कुठल्याही प्रकारे तसूभरही त्यांचं खंड पडलेला नाहीये, जरी समाजाकडून त्यांना वेगळी वागणूक मिळाली तरी. कारण त्यांचा विश्वास होता वर्णाश्रमावर, जाती व्यवस्थेवर नव्हता, वर्णाश्रमावर विश्वास होता. त्या वर्णाश्रमाप्रमाणे मला जे काम आलंय ते काम मी करीन, ही दृढ भावना त्यांची होती. आणि ती भावना असल्यामुळेच ते काम करून भगवंताप्रत पोचलेले आहेत. मग तो नावी असो, वैश्य असो, शूद्र असो किंवा घरकाम करणारी जनाबाई असो, कोणीही असो. नामदेव शिंपी होते, सावता माळी होते, 18 पगड जाती जमातीतली लोक आमच्या महाराष्ट्रात होती आणि सगळी संतत्वाला पोचलेली होती. याच्यावरून तरी आम्हाला कळायला पाहिजे की जाती व्यवस्था काम नाही करत, वर्ण व्यवस्था काम करते. वर्ण व्यवस्थेमुळे आमचा हा समाज टिकून असतो आणि वर्ण व्यवस्थेमध्ये उच्च नीच काहीही नाही. तुम्ही कुठचं काम करताय, तुम्हाला कुठचं काम आलेलं आहे, नैसर्गिक तुमचा कल काय आहे याच्याप्रमाणे तुम्ही निवडायचं आहे आणि त्याप्रमाणे समाजाची सेवाही केलीच पाहिजे. कारण ज्या समाजात तुम्ही राहताय तो समाजात नाही झाला तर तुमचं अस्तित्वच नाहीये. आणि म्हणून वर्णाश्रमाप्रमाणे तुम्ही तुमचं कार्य करा आणि जे काही कराल ते भगवंताला अर्पण करा, की जेणेकरून भगवंताशी 24 तास तुमचं अनुसंधान राहील, हेच त्यांना सांगायचं आहे. आणि त्याच्यातच त्यांनी सांगितलंय अव्यावृत भजनात, म्हणजे म्हणजे भक्ती करणे, म्हणजे सेवा करणे. आणि म्हणून अखंड सेवा, काया वाचा मने, त्याच्याशी अखंड सेवा करा. जे जे काही काम करायला ते अनुसंधान साधा त्याचं. आणि असं दिवसभर काम केल्यानंतर मग जर का शिणवटा आला काया वाचा मनाला, तर काय करा, तर ते पुढच्या सूत्रात सांगता येते की मग मात्र लोकव्यवहारादी गुण श्रवणाने आणि कीर्तनाने जरासं तुम्हाला श्रवण केलं. संध्याकाळी आपण बघतो ना, पूर्वी आमच्या खेड्यापाड्यातून सगळीकडे हेच होतं की दिवसभर काम केल्यानंतर रात्री सगळेजण, त्या प्रत्येक गावामध्ये एक मंदिर असायचं, एक देऊळ असायचं. त्या देवळामध्ये श्रवणासाठी लोक यायची. कोणी संकीर्तन करायचं, कोणी श्रवण करायचं. एक जण संकीर्तन करतोय तर बाकी श्रवण करायची. त्या श्रवणामध्ये सुद्धा इतका गोडवा होता की दिवसभराचा संपूर्ण शीण निघून जायचा. भगवंताच्या श्रवणामध्ये, त्याच्या लीलांचं श्रवण, त्याच्या गुणांचं श्रवण करण्यामध्ये एवढा आनंद आहे की जो दिवसभराचा शीण असतो तो शीणही निघून जातो.
आणि म्हणून संकीर्तन करा, ते सुद्धा करता येते तुम्हाला. थोडक्यात काय आहे की माझ्या अंतःकरणातून पहिले मी हे वासना आसक्ती बाहेर काढायचे आहेत, त्यानंतर त्याच्यामध्ये कॉन्क्रीट जसं आपण भरतो भक्कम पाया येण्यासाठी, तसं मग हे भजन कीर्तन हे सगळं जे आहे, श्रवण मनन हे सगळं त्यात भरायचं आहे. हा खूप महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलाय. आपण जरा फास्ट जातोय, मी खूप डिटेलमध्ये नेते, या एकेका सूत्रालाच भरपूर वेळ लागतोय. त्यामुळे हे भरायचं आहे त्याच्यात, आणि हे भरल्यानंतर मग काय करायचंय, आणि मग त्यांचं म्हणणं असं आहे की मग तुमचं हृदय पूर्णपणे तयार झालं. मग आता तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचलात का? तर नाही. तर अखंडपणे त्याची सेवा करायची, अखंडपणे त्याच्याशी त्याचं एकरूपता मिळवायची आहे, सतत अनुसंधान साधायचं आहे. तद्विस्मरणे परम व्याकुलता येते, अशी तुमची व्यवस्था झाली आहे का मनाची, हे पण बघायचं आहे तुम्ही. माझं 24 तास त्याच्याशी अनुसंधान आहे की नाही हेही बघायचं आहे. ते 24 तास अनुसंधान असायचं असेल तर पहिले काय करायचंय, तर विषयापासून दूर व्हा, विषयासक्ती बाजूला करा. मग या विषयासक्तीमध्ये दोन्ही आली, चेतन अचेतन दोन्ही गोष्टींची आसक्ती बाहेर काढा आणि प्रेम वृद्धिंगत करा. मग ते प्रेम तुम्ही जर का प्राणीमात्रांवर केलं तर ते चांगलं आहे, पण त्याच्याबद्दल आसक्ती नकोय. मला माझ्या आई वडिलांबद्दल प्रेम असलं पाहिजे, कर्तव्य भावनेने मी त्यांची सेवा केली पाहिजे, त्यांच्यात मी भगवंत बघितला पाहिजे. परंतु ज्या क्षणाला मी आसक्तीयुक्त तिकडे बघतो त्यावेळेला तिथे स्वार्थ नसतो, तर मला आई वडिलांकडून काय मिळणार आहे हे विचार माझ्या डोक्यात असतात, ती आसक्ती होते, ते प्रेम होत नाही. आणि म्हणून मग आई वडील गेल्यानंतर आम्हाला प्रेमाचं दुःख नाही होत. आम्हाला अरे आता प्रॉब्लेम झाले रे, आता मुलांना कोण खेळवणार, ते होते तिथपर्यंत ठीक होतं, सगळे त्यांच्यावर टाकून आपण निघून जात होतो. आता तसं होत नाहीये. तर ही आसक्ती नसली पाहिजे, तर कर्तव्य भावना पाहिजे, नाहीतर प्रेम पाहिजे. दोनपैकी एक पाहिजे की जे प्रेम नंतर. आणि म्हणून तर गोपींना कधीच वाईट नाही वाटलं, कारण गोपींचं प्रेम होतं कृष्णावर, त्यांच्या हृदयामध्ये सतत कृष्ण होता. तो गोकुळातून जेव्हा द्वारकेला निघून गेला त्यावेळेला त्यांना काहीच नाही फरक पडलेला गोपींना, कारण तो सदोदी तिथे होता. माझी आई गेली, माझे वडील गेले, परंतु माझ्या हृदयात ते आहेतच. ही भावना जेव्हा माझी येते, ही प्रेमाने वृद्धिंगत होते, त्यावेळेला त्यांचा विरह नाही होत मला. पण एखादी गोष्ट आसक्तीने जेव्हा मी घेतो त्यावेळेला ती जेव्हा नाश पावते त्यावेळेला मला त्याचा प्रचंड दुःख होतं त्याचं, कारण ती आसक्ती असते माझी, प्रेम नसतं माझं. आणि म्हणून आसक्ती सोडा. एकदा का आसक्ती सोडली, तुमच्या हृदयातून हे सगळं बाहेर काढलं की मग त्याच्यामध्ये चांगल्या सद्गुणांची भरणी करा. ती कशी भरणी करा, तर श्रवण कीर्तन भजन या सगळ्यांनी वरती करा. आणि तुमचं जे हृदय आहे, जे अंतःकरण आहे, हे पूर्णपणे सत्वगुण संपन्न करा. जास्तीत जास्त सत्वगुण वाढीस लागतील. हे जे काही गुण आहेत तुमचे सगळे, हे सगळे गुण वाढीस लागू देत. मग वेगवेगळ्या मार्गात वेगवेगळ्या लोकांनी गुण सांगितले, ते सगळे गुण शेवट नीट विचार केला तर एकच सांगतायत सगळे. कोणी मैत्री करुणा मुदिता उपेक्षा सांगताय, कळलं की नाही, तर कोणी षट संपत्ती सांगताय, तर कोणी आसुरी आणि दैवी संपत सांगताय. कुठचे हे सगळे गुण तुम्ही अंगीकारलेत, पूर्णपणे सत्वगुणांनी तयार झालात की मग जेव्हा आर्ततेने तुम्ही वाट बघत असता, ती वाटच बघायची आहे तुम्हाला. कारण असं आहे की नारद मुनी सांगतात की हे सगळं जरी झालं तरी देखील त्याची कृपा जिथपर्यंत तो ठरवत नाही तिथपर्यंत तुम्हाला होणार नाहीये. आणि म्हणून तुमच्या हातात काय आहे, तर तुमच्या हातामध्ये तुम्ही चकोर पक्षासारखे फक्त आकाशाकडे तोंड उघडून बघा, त्याच्या कृपा प्रसादाचा लाभ होतोय की नाही एवढंच बघायचंय तुम्हाला. आणि म्हणून पुढच्या ह्याच्यात ते सांगतायत की मुख्यतः तू, परंतु प्रामुख्याने महत कृपया एव भगवत कृपालेशात्वा. थोडक्यात म्हणजे ती प्रामुख्याने महात्म्यांच्या कृपेनेच अथवा भगवंताच्या अंश मात्र कृपेने ते प्राप्त होणार आहे. ते जे काही शेवटचा जो जी तुमची उडी आहे, ती उडी फक्त आणि फक्त त्याच्याच कृपा प्रसादाने मिळणार आहे. आणि म्हणून तर गुरुचं महत्व आहे. सगळं केलं तुम्ही, पण जेव्हा गुरुचा तुमच्यावर कृपा आशीर्वाद होत नाही तिथपर्यंत तुमची शेवटची जी उडी आहे ती उडी तुमची होत नाही. तुम्ही पूर्णपणे मोक्षाला जात नाही, तुम्ही भगवंतामध्ये विलीन होत नाही. हेच सांगण्याचा नारद मुनी प्रयत्न करतायत की तुमचा प्रयत्न जिथपर्यंत आहे ती गौणी भक्ती आहे. आणि ही गौणी भक्तीच तुम्हाला करायची आहे.
पराभक्ती ही शेवट त्याच्या कृपेनेच येणार आहे तुमच्याकडे, तिथपर्यंत येणार नाही. हेच तो सांगायचा प्रयत्न करतोय की संपूर्ण साधनेनी स्वच्छ झालेलं अंतःकरण आर्तपणे वर बघत असतं भगवंताकडे की अरे भगवंता मी सगळं केलंय रे, आता मला तुझा कृपादृष्टी हवी आहे, ती दे मला. परंतु ती दे ही आर्तता असली पाहिजे. केव्हा आर्तता येईल ती जेव्हा पूर्णपणे सत्वगुणाने परिपूर्ण असं तुमचं हृदय असेल. समर्थांनी 12 वर्ष साधना केली तरी देखील रामाचा त्यांना हे मिळत नव्हता, साक्षात्कार होत नव्हता. आणि म्हणून त्या करुणेतून आर्त कळकळीतून त्यांचे करुणाष्टक निघालेत. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा निरसी मोहमाया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विण शिण होतो धावरे धाव आता. भजन रहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. रघुपतीमती माझी आपुलीशी करावी, सकळ त्यजिनी भावे कास तुझी धरावी. ही जी करुणाष्टक आहेत ही आर्ततेतून आलेली आहेत की अरे भगवंता 12 वर्ष झाली मी सगळं सोडलंय आणि तरी देखील माझ्यात काहीतरी वासना आहेत, नाहीतर मग तू याला असतास. माझ्यात वासना आहेत म्हणून स्वतःकडेच दोष घेत आहेत ते आणि सांगतायत की आता मी काय करू, मी सगळं सोडलेलं आहे पण आता ये रे. आणि अशा आर्ततेने जेव्हा हे केलंय, गोदावरीच्या तीरी उभे होते त्यावेळेला साक्षात कोदंडधारी राम त्यांना दिसलेले आहेत. 12 वर्षांनी दिसले ते लक्षात घ्या. 12 वर्ष सतत तपश्चर्या केल्यानंतर स्वतःचं अंतःकरण पूर्णपणे सत्वगुणाने प्रफुल्लित केल्यानंतर आर्तभाव निर्माण झालेला आहे. त्या भगवंताच्या कृपा प्रसादाची प्रचंड तळमळ लागलेला असा तो साधक आहे. आणि त्या आर्ततेतून जेव्हा तो भगवंताला हाका मारतोय त्यावेळेला भगवंत आलेला आहे. तर एवढी आर्तता आमच्यात आहे का हे बघायला पाहिजे आपण. ही आर्तता असेल तरच येईल. आणि जेव्हा तुमची ही तयार होते, जेव्हा तुमची ही मानसिकता तयार होते त्यावेळेला भगवान स्वतःच गुरुकडे पाठवतो, नाहीतर तुम्हाला गुरुकडे पाठवतो आणि नाहीतर स्वतःच गुरु बनून येतो. हे लक्षात घ्या. आपल्याला माहितीये भगवंताचा प्रचंड भक्त असलेला नामदेव पण भगवंतांनी सांगितलं अरे बाबा जा तू, त्यांनी गुरुकडे पाठवलाय विसोबा खेचराकडे. परंतु जेव्हा रामकृष्ण परमहंसांची ही स्थिती आली होती, आर्ततेने ते बघत होते, त्यावेळेला तोतापुरी महाराज स्वतःहून त्यांच्याकडे गेलेले आहेत, भगवंतांनी त्यांना पाठवलंय. आणि महाभारत कालीमध्ये स्वतः भगवंतच मुळी गुरु बनलेले आहेत अर्जुनाचे. ही सगळी उदाहरणं आपल्याला काय सांगतायत की आमच्या हातात नाही, ते आमच्या हातामध्ये फक्त साधना करणं आणि माझं चित्त पूर्णपणे शुद्ध करणं एवढंच आहे. शुद्ध हे झाल्यानंतर पूर्ण आर्ततेने मी जेव्हा भगवंताचा धावा करतो त्यावेळेला तो केव्हा येईल माहित नाहीये, परंतु तेव्हाही चिडचिड करून चालत नाही. माझी साधना अखंड मला ठेवली पाहिजे आणि ती अखंड साधना ठेवल्यानंतर केव्हा तरी त्याचा कृपाप्रसाद मला होणार आहे, पण नक्की होणार आहे. ही श्रद्धा माझी असली पाहिजे. ही जर श्रद्धा असेल तर नक्की त्याचा कृपाप्रसाद होणार आहे. तो तर एक तर ह्याच्या सद्गुरूच्या मार्गाने होईल, नाही तर स्वतः भगवंत देईल, परंतु नक्की होणार आहे हा विश्वास आपल्याकडे पाहिजे. आणि हा विश्वास जर असेल तर त्या विश्वासावरच पुढे जाता येतं आपल्याला. परंतु हा जो चौथा मार्ग आहे की हे सगळे मार्ग झाल्यानंतर तुमच्याकडे फक्त आणि फक्त आर्ततेने त्याची आराधना करणं एवढंच राहतं. किती करावी हा अख्खा जन्म जाईल. कारण शेवट असं आहे की तुमच्यावर कृपाप्रसाद करायचा की नाही हे पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून नारद सांगतायत की हे सगळे भक्ती मार्ग तुम्हाला पुढे पुढे नेतील, संपूर्णपणे सत्वगुण होतील, परंतु सत्वगुणाच्या पलीकडे जो भगवंत आहे त्याच्याशी एकरूप होण्यासाठी तो फक्त कृपाप्रसादच पाहिजे. तो कृपाप्रसाद तुमच्यावर नक्की येईल ही श्रद्धा तुमची असली पाहिजे. आणि ती श्रद्धा जर असेल तर नक्की तो सद्गुरूच्या रूपात येतो, नाही तर स्वतः भगवंत तुमच्या समोर उभा राहतो. आणि हेच आपल्याला नारदांनी इथे सांगितलेलं आहे. आपण आज जरा इथे थांबूया, कारण पुढची नंतर मग जी ही आहेत सूत्र ती नंतर आपण बघूया की भक्तीचे कसे कसे प्रकार आहेत, भक्तांचे कसे प्रकार आहेत. हे सगळे जे आहेत हे पराभक्ती आणि गौणी भक्ती कशी आहे हे सगळं आपण नंतरच्या प्रवचनात बघूया. आज जी काही आपली सेवा झालेली आहे ही सेवा आपण इथेच थांबवूया, त्या भगवंताच्या चरणी अर्पण करूया. हरिओम. हरिओम. तर विकास गोखल्यांनी कबूल केलेलं आहे, पुढल्या आपल्या ह्याच्यात ते सांगणार आहे तसं, त्यामुळे पुढे चालू राहणार आहे. पुढे म्हणजे डेट माहित नाही नाही म्हणजे चालू राहणार आहे. पण माझ्या मते भगवंत आता आपण बोललो तसं भगवंत करून घेणारा तो आहे, त्यामुळे तो आपल्याकडून करून घेईल. आपण अर्धवट सोडून चालणार नाही.
आणि बाबांचा आमच्या बाबा अभिमानाने सांगायचे आणि माझ्या मते ते तसे वागले सुद्धा. त्यांच्या कुमोबीमध्ये बाबा शिकायला होते आणि बाबा म्हणायचे आमच्या शाळेचं ब्रीद होतं हाती घेतलेले तडीच न्या. आणि म्हणे मी आयुष्यभर तसा वागलो, जे जे हाती घेतलं ते ते तडीच न्या. तसं हे आपल्याला नारद भक्ती सूत्र तडीसच नेलं पाहिजे. नेऊ नक्की नक्की. आणि ते घडणार आहे. आणि मी म्हटलं असं की भगवंत आपल्याकडून घडवून घेतो, फक्त आपण त्याला मुभा दिली पाहिजे. ते घडवून घेण्यासाठी आपण आपली गात्र त्याला स्वाधीन केली पाहिजे की तो आपल्याकडून ते करून घेतो का. तर आपण आज भैरवीने शेवट करावा अशी मला वाटत होतं, पण माझ्या एकदम लक्षात आलं की आजच्या प्रसंगाला साजेसं असंच मी शेवट करणार आहे. म्हणजे एक तर भक्ती हा आपला विषय आहे, त्या विषयाला साजेसं आणि बाबांच्या आवडीचं या दृष्टीने साजेसं. म्हणजे खरोखर श्रद्धा किती काम करते आणि श्रद्धेने काय काय घडू शकतं. बाबा वरचेवर हे भजन म्हणायचे, अगदी साध्या सोप्या चालीतलं, साधी सोपी भाषा आहे, त्यामुळे कळण्यात सारखं आहे. नारद भक्ती सूत्राचं आपण सार म्हणायला हरकत नाही, एवढं सगळं या एका अभंगात. काय विकास काय होतं पुढं. सुरेश एकच मिनिट, आपण हा शेवट करू आणि आपण शांतीपाठ करू आणि मग बोलूया. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे, आवडीने भावे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे, जाणत असे, आवडीने भावे. सकळ जीवांचा करी तो सांभाळ, सकळ जीवांचा करी तो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही, ऐसे नाही, आवडीने भावे. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे, संचिताचे, आवडीने भावे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश आहे, नाश आहे, आवडीने भावे. हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे, आवडीने भावे. हरिओम. आता तुम्हाला अनम्यूट करायला हरकत नाहीये.
बोला सुरेश काका. हा सुरेशराव. माझे म्यूट हा मेसेज काय येतोय? काय माझ्या इथे म्यूट मेसेज येतो म्हणून माझा गोंधळ येतो. अहो म्यूट नाही, याचा अर्थ तुम्ही अनम्यूट आहात आणि तुम्हाला म्यूट करायचं असेल तर ते ते दाबा. उलट आहे असं सांगा ना, ज्याला आम्ही रोज वैताग आला मला काय करू. मी म्यूट केलं की सुरेश काका अनम्यूट करतात. प्लॅनिंग करा पुढचं. करतो. काय हे बाय ना, काय झालं आता परत? काय झालं आता हे पाहिजे मला स्टॉप व्हिडिओ आहे. नमस्कार सर, बोलू? हा बोला ना. हा चित्रा बोलतेय. हो. सुंदर मंजिरी मॅडमनी शेवटची हे केलं की त्याच्यानंतर खरं बोलणंही थोडं हेच वाटतं, इतका सुंदर निर्माण झालाय. पण तुम्ही आता म्हणालात तसं अपूर्णता मनात निर्माण झाली. ऍब्सुलेट खरंय. म्हणजे बरोबर लागली आता, ती अर्धवट झालं असं वाटतंय यावेळेस. आणि एक मला विचारत होतं की ईश्वर रे दिधली तुझं नरक आहे, त्याच्यानंतर दुसरी ओळ फक्त परत एकदा सांगा. काय ते? ईश्वर रे दिधली तुझं नरकाया, साधने काय? साधने करीसी तू नरकाया. नरक. ईश्वरे दिली तुझं नरकाया. हो. नरकाया दिली आहे, पण ती जे साधन दिलंय त्याचा तू नरक केलायस. ओके, छान. ती एक हवी होती. बाकी छान, मजा आली. धन्यवाद. पुढचं फिक्स करा लवकरच, कारण थोडं असं अर्धवट वाटतंय. हो नाही, अजून आता पुढे आहे ना अजून. हा, आणि आम्ही सध्या रजेवर आहोत त्यामुळे हा लाभ हे महत्वाचं आहे. करोनाची कृपा आहे माझ्या त्यासाठी. खरी गोष्ट आहे. नाही, करूया आपण, शक्य तेवढं करूया नक्कीच. ओके, नक्की. काय झालंय नेमकं, माझं पुढचं प्लॅनिंग आहे, त्यामुळे आता ह्या आठवड्यात जमेलचं वाटत नाही, पण आपण हा ग्रुप ठेवूया. ग्रुप आपण डिझॉल्व्ह नाही करू, ग्रुप ठेवूया, म्हणजे मग आपल्याला त्या ग्रुपवर मेसेज टाकता येईल की केव्हा करायचं, कधी करायचं वगैरे. कळलं की नाही? इव्हन ऑफिसमध्ये असं ऐकता येईल कधी असेल तर दुपारी साईडला ठेवून. आता काय ऑफिस सुरू झाली ना. प्लीज त्या ग्रुपवर कोणी फॉरवर्ड करू नका. नाही काही नाही करत आम्ही. ओके. आज मला विशेष सगळ्यांचं अभिनंदन अशासाठी करायचंय की या सगळ्यांनी व्यवस्थित, सुरेशांचा तर शेवटी थोडासा गोंधळ झाला तर सोडून द्या, नाही तर सगळ्यांचं व्यवस्थित होतं. नाही सगळ्यांचं नाही ती तुझी ऋता आहे ना, ती लफडी करते सगळी. सुरेश काका, मी तुम्हाला म्यूट करते, तुमचं काम सोपं करते. पण मला इथे म्यूट मेसेजवर मी काय समजत, म्हणजे याचा अर्थ तुम्ही अनम्यूट आहात. तुम्हाला म्यूट दिसतंय म्हणजे तुम्ही अनम्यूट आहात. आणि म्यूट करायचं असेल तर ते दाबा बटन. ऐका, मी काय सांगते, आज सगळ्यांची नावं मला आली, कोणीही नंबर्स आले नाही, तर मला खूप बरं वाटलं. हजेरी लावताना प्रत्येकाचं नाव लावता आलं मला, नाही तर काही 2-3 नंबर्स असायचे कालपर्यंत. आज पण 52 लोक होती आपल्या प्रवचनाला. हो, साधारण 51-52 अशी संख्या आहे आपली. हॅलो विकास. हा, अरे तुला 3 दिवस जर जमणार नसेल आठवड्यातले तर 2 दिवस करू. हा बघू ना. आता आज मी आता जरा ठरवतो. काय झालंय आता, बरोबर आज आता इथे संपलं ना की मला 40 लोकांची वायवा घ्यायची आहे उद्या. दिवस माझा अख्खा वायवाच जाणार आहे डेझर्टेशन. नाही, ऑनलाईन एमएच्या मुलांची वायवा घ्यायची. असोसिएट साठी नाही, एमएच्या मुलांची. एमएच्या मुलांची वायवा घ्यायची, त्यामुळे उद्याचा दिवस पूर्ण गेला. त्याच्या आधी त्यांचे आली काय रे, ते आलं ऋषू काय कुठे दिसतच नाही वायवावरती सुद्धा. ऋषू सध्या बिझी झाला, जरा बिझी झाला. तिथे हे नाहीये नेटवर्क, तिथे नेटवर्क नाही दोस्ती. आणि ह्याला आपल्या एबीपी माझाला आणि 24 तास इतका डिस्टर्बन्स येतो का, होम वर्क फ्रॉम होम आहे म्हणून. हो, वर्क फ्रॉम होम आहे म्हणून. अरे वा, राजेश्री पण आहे वाटतं अजून. राजेश्री गेलीस की काय आहेस? आहेस ना अजून? अच्छा, ऐकते तुमच्या गप्पा. अच्छा, गप्पा. राजेश्री आले का? हा, छान झालं. म्हणजे मी असतेच, रोज असते, पण ते तितकं कंटिन्युटी नसते. ऑफिस मध्ये असलं की कंटिन्युटी. राजेश्री आणि संध्या दोघेही असतात.
हा संध्याला पाहिलं, राजश्रीला नव्हतं पाहिलं मी. हा चला विकास, मंजू. अच्छा चला, चला मी पण थँक्यू. चला मी पण निघतोय. धन्यवाद. हे सर्वांना पुढचा धन्यवाद. हे पुढच्या मेसेजची वाट बघतोय. होय होय नक्की. हो. तुम्ही सगळ्या आल्यामुळे जास्त उत्साह येतो, बाकी काही नाही. कळलं की नाही? खूपच छान. चला अच्छा भेटूया. अच्छा थँक्यू. चला अच्छा मंजू. हो आता पुढलं आपण कसं करायचं? त्याला काय कधी कळेल? करायचं? हा कधी कळेल आपल्याला? आता काय आपलं हे एवढ्यात काय ते लॉकडाऊनचं काही उठाउठी होईल आणि नाही, ग्रुप जमवायला परवानगी देतील असं मला नाही वाटत एवढं. नाही 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 नाही. त्यामुळे आपल्याला काहीतरी वेगळा विचार करायला हो, पाहिजे, ऑनलाईन लागेलच विचार ना. करायला पाहिजे. हो करूया. विचार डोक्यात करू, ऑनलाईन करू. ऑनलाईन कर. चालेल चालेल. हा. ओके. आज आता 6:30ला FB लाईव्ह जायचा विचार आहे. विचार बरं. म्हणजे 99% विचार आहे. हे सगळं आता सेटअप करते तयार. हो. थोडस मंत्र कसा म्हणावा बर बर. त्याच्यावर थोडस बोल. मंत्र आणि मग ते मंत्र म्हणताना कळत नाही. 1-2 जणांनी मला ते प्रश्न विचारले, युट्यूबवर आहेत ना मंत्राच्या व्हिडिओ, त्याच्यावर. इंग्लिश पण मग बोल मग. काय 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 मला कळलं नाही. काय इंग्लिश पण कव्हर कर. ही कोर कमिटीची मीटिंग चालू आहे का तुमची? अगं काय होतं माहितीये का संजू, ते मिक्सअप होतात हे मराठी इंग्लिश असं. मराठी इंग्लिश मिक्सअप होतं. म्हणजे अनलेस कोणीतरी इंग्लिश मध्ये प्रश्न विचारला तर त्यांना इंग्लिश मध्ये उत्तर देता येतं. कळलं का संजू? ऐकतेस का? कोणीतरी जर इंग्लिश मध्ये प्रश्न विचारला तर इंग्लिश स्विच ओव्हर करता येतं. एकच गोष्ट मराठीत इंग्लिश मध्ये मग तो फ्लो जातो. समोर नसतात. अगं नाही, आपण एरवी वर्कशॉप घेतो तेव्हा गोष्ट वेगळी, तिथे लोक समोर असतात ना. FBला म्हणजे ते कॅमेरात बोलताना नाही बोलतात तसं, त्यात तो फ्लोच जातो. मग पण कोणीच नसतं समोर, कोणाचे चेहरे नसतात, कोणी ते नाही, आपण नुसतंच बोलायचं आहे. मग ते मी एवढी काही एक्सपर्ट नाही लँग्वेज इकडून तिकडे तिकडून इकडे ट्विस्ट करायला. असं होतं. आपण परत इंग्लिश मध्ये वेगळं करू, कारण काय होतं आणि मॅटर बदलतं अर्थातच. त्याच्या त्या वेळेला केलं की तेच मॅटर येऊ शकतं. बघताय आता तू म्हणतेस तसं प्रयत्न करून आपण वर्कशॉप्स मध्ये घेतो किंवा हिलिंग घेतो तेव्हा जसं करतो की मराठीत बोलायचं तेच मग लागलीच इंग्लिश मध्ये बोलायचं. लगेच असं नाही ना, पण इंग्लिश शब्द आणि हे वापरून हे केलं ना तरी परत कळतं, निदान तो आशय तरी कळतो, नाही तर मग काहीच नाही कळत. मी कुठे अगदी एवढं हाय फाय मराठी बोलते आणि तू जास्तीत अवघड मराठी बोलते. हो, म्हणजे ज्यांना मराठी कळत नाही त्यांना ते नाही कळलं. अवघड म्हणजे माझं म्हणणं की ज्यांना समजून घ्यायचंय. आणि आता कसं आहे वर्कशॉप मध्ये लोकांना इंग्लिश पण हवाय, हाऊ टू प्रोनाऊन्स, हाऊ टू ते सगळं माहितीये. बरं मी काय म्हणते मंजू, भजनाचं पण घेऊया ना असंच आपण. भजनाचं कसं शिकवणार तू मला सांग. अरे गाजर कट करतोय. भजनाचं नाही घेता येणार गं. नाही यायचं नाही. एका वेळेला 2 जणांनी बोललं जरी तरी हे नाही होत. एका वेळेला जर 2 जण गायले ना
तर त्या फ्रिक्वेन्सीज एवढ्या जुळतात की आवाज एकदम क्लॅश होऊन जातो आणि झिरो. परवा कसं झालं? परवा झालं तुझं कसं नाही का? तो पण म्हणत होतीस आणि ब्लँक होतं, आयदर ब्लँक होतं किंवा एवढं ओव्हरलॅपिंग होतं की काहीच कळत नाही. हो परवा असंच झालं. कारण मी आता हे ऑनलाईन क्लासेस घेते ना त्या शंकर महादेवन अकॅडमी मध्ये, तेव्हा असं मी बोलत असताना समोरच्यानी नाही बोलायचं, माझं झाल्यावर समोरच्यानी बोलायचं, तरच ते ओव्हरलॅपिंग बोलणंही असेल तरी कोणाचंच ऐकू येत नाही. आपल्याला भजन शिकवणं म्हणजे मी एकतर्फी शिकवू शकेन, पण तुम्हाला आलाय की नाही तुम्हाला, म्हणजे मग ते असं करायला लागेल की प्रत्येकाने त्यांना समजलाय तसं, पण मग ते ना मला तपासणं हा प्रकार खूप मोठा होईल. खरंय म्हणजे त्याच्यातच खूप वेळ जाईल. असं एरवी कसं आपण अख्ख्या ग्रुपचं एकदम कळतं ना की अमक्याचं बरोबर येत नाही, तमक्याचं बरोबर येत नाही, असं तसं एकट्याचं कसं होईल, प्रत्येक सिंगली विचार करायला लागेल. म्हणून मला कळत नाहीये ते असं ऑनलाईन ग्रुपमध्ये क्लास नाही घेता येणार भजनाचा. हा एकतर्फी शिकवता येईल, तुम्ही नंतर ते तुमचं तुम्ही बसवा अशासारखं. तसं करून बघूया ना. तसं करून बघू एखादं. छान आहे ते आवडीने भावे. तुझं फक्त नाक दिसतंय, डोळे नाही दिसत आहेत. आता दिसत. असं छान आहे ते आवडीने भावे. हो खूपच. बाबांचं अगदी हे आवडतं पद होतं. आणि मला आवडणाऱ्या त्यातल्या ओळी म्हणजे नको काय कौतुक तूप आहे संचिताचे, ते आहे ना. एका जन्माने नाही ते नाही तरी मी तैशा परीर आहे, ऐसी जैसी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तूप आहे, कौतुक रूप आहे सर. आणि आताच्या परिस्थितीत तर ते इतकं जैसी स्थिती आहे आपली स्थिती असतेच. चला बाय. चला अच्छा. बोल. काही नाही. आता मी अजून कोणाला सांगितलं नाहीये, पण माझ्या मनात आहे. हा वैशाली दामलेचा फोन होता. चाक्षुषोपनिषद आहे ना, चाक्षुषोपनिषद. अरे टोमॅटो कापलास? अरे वा मस्त. त्याला तर टोमॅटो आवडतो खायला, लगेच खाल्ला. तर काय चाक्षुषोपनिषदावरती ती म्हणाली की असं असं तिला काही डोळ्यांचा प्रॉब्लेम होता, तर तिने ते म्हटलं. ती म्हणाली मला काहीच फरक जाणवला नाही, काही नाही, काय कसं म्हणायचं, काय म्हणायचं, असं असं ते चाललं होतं. म्हटलं हे सगळ्यांचाच हा प्रश्न आहे. आणि
तर म्हणून मी म्हटलं की मला काहीतरी घ्यायचंच होतं ना, तर आपण रिवायवल सेशन घ्यायचं ठरवलं होतं. पण आपण काही कळवलं कोणालाच नाही. म्हणून मी म्हटलं की मग हे सांगते. काही ते चाक्षुषोपनिषदाचा अर्थ नाही सांगणार आहे, पण ते धरून आणि म्हणजे तिन्ही मंत्रांच्या ज्या अपलोड केली आहेत ना, त्याच्या अनुषंगाने तुझी टिकली वाकडी झाली, त्याच्या अनुषंगाने बोलणार आहे. असं कसं बोला कसं. आणि समजा तिथे जर कोणी काही प्रश्न विचारले तर मला आता कळलंय. ते पहिल्या दिवशी मला कळलं नव्हतं ते कसं बघायचं. आता काल मला कळलं. परवा इंग्लिशच्या वेळेला माझं लक्ष होतं. आता म्हणण्यापेक्षा मला कळलं ते कसं बघायचं ते. नाही, अजून एक फेसबुक लाईव्ह ला करायला लागेल तुला. फक्त स्क्रीनचा आता थोडा वर ठेवायचा की आपले डोळे दिसतात, नाही तर मग डोळे दिसतच नाही. असं नसतं संजू. ऐक तुला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सांगते. आयडियली ऐक ना, चष्म्यामुळे त्याचा प्रॉब्लेम नाही येतो. काय होतं, खरं बघायला कुठे पाहिजे? कॅमेरात. पण आपलं बघितलं कुठे जातं? आता मी आता तुझ्याकडे बघते. आता बघ, मी कॅमेरात बघते. आता दिसतंय तुला? माझे डोळे दिसतील? दिसतात. हे असं आहे. कॅमेरात बघितलं की डोळे दिसतात. पण आपलं तर मानसिकता अशी होते की आपण कॅमेरात बघत नाही, आपण ते समोर चित्र दिसतं त्याच्याकडे बघतो. अजून आपण स्वतःला ट्रेन केलं नाहीये कॅमेरात बघून बोलायला. काय झालं? तरुणाने काल हे केलं. काल यायचं होतं ते हॉट व्हील्सचं त्याचं पार्सल. आले. तर असं त्याच्यामुळे थेरॉटिकली ते तसं करायचं असतं असं मी सांगते. मला कळलं ऋषभनी तर अँगल बिंगल ते सगळं मला तर सेटअप त्यांनी दाखवला होता कसा करायचा, कुठल्या लेवलला ठेव, हे ते असं सगळं ते त्यांनी दाखवलं. तसं मी करते. पण मोठी चूक होते की कॅमेरात बघितलं जात नाही. आयडियली कॅमेरात बघायला पाहिजे. म्हणजे आता बघ ना, आता मी बोलते की नाही तर मी तुझ्याकडे बघून बोलते असं तुला वाटेल ना. मारलेला म्हणून आता तुझं एक काम कर संजू, तू आता कॅमेरात बघून बोल माझ्याशी. कॅमेरात बघ. आता मला तू माझ्याकडे बघतेस असं वाटतं, नाही तर मला नाही वाटत. बघायचं कॅमेरामध्ये बघायचं आहे. आता मी तुझ्याशी कॅमेरात बघून बोलतेय तर बघ, आणि आता कॅमेरा सोडून तुझ्या फोटोकडे बघून बोलतेय. लक्षात आलं. पण आपली मानसिकता अशी असते की आपण कॅमेरात बघू शकत नाही. आपण स्वतःला ट्रेन केलं नाही अजून त्या कॅमेरात बघून बोलायला. ते कॅमेरात बघून बोलायला पाहिजे. असं मला थेरी माहिती आहे पण मला जमत नाही. थेरी माहिती असली तरी ते जमत नाही करायला, असं होतं. चल मग मी ठेवते. चालेल. छान. आता हे करणारच ते कवर. नाहीतर माझ्या काय मनात आलं की ती प्रीती कसं होते, दर बुधवारी 5 मिनिटात ती फक्त हे करते. एकच काय प्रीती कोहली आहे ना ती, हा मध्ये तर ते असं करतात की ती 5 मिनिटं बोलते.
म्हणजे शॉर्ट बोलते. आणि पण रेग्युलर की दर बुधवारी का काहीतरी तिचं आहे वाटतं. माहितीये मला, दर गुरुवारी. हा दर गुरुवारी 5 वाजता. हा, तर तसं काहीतरी म्हणजे मग कसं करायचं की मग खूप मोठं असलं की मग लोकांना पण आता ऐकायला आहे नाही. कळलं मला संजू, पण आपल्याला शॉर्ट बोलता येत नाही, हा आपला प्रॉब्लेम आहे. ते तर आहे, मला तर नाहीच येत. आणि मला असं मला ती पीपीटी समोर असली वगैरे की येतं जरा तरी बोलता. पण आता फेसबुक लाईव्ह करताना मी कुठली पीपीटी घेणार? त्यामुळे ते असं एवढं संक्षिप्त जमत नाही आपल्याला. माझ्या पण खूप वेळेला येतं मनात की 5 नाही तर 10 मिनिटात असं करायचं, पण जमत नाही आपल्याला ते करायला. 15 ते 20 मिनिटाचं निवास हे नाही करायचं. कारण नाही काही वेळेस काय होतं माझ्या लक्षात येतं की आपण पण दुसऱ्यांचं ऐकताना की जरी चांगला बोलणारा असेल पण अरे हा मोठा आहे मग हा आत्ता नको ऐकायला व्हिडिओ, किंवा आपण तो नंतर ऐकतो असं म्हणून तो नंतर पण तो ऐकला जातो. शॉर्ट असेल तर आपण पण सर आता पटकन होऊन जाईल 10 मिनिटात मला ऐकता येईल असं. आज मी असं ठरवतेय की त्या चाक्षुषोपनिषदाच्यावर थोडस सांगणार आहे. तरुणाला ते सांगणार आहे की रामरक्षेवर असं 2 मिनिटं सांग. छान झाले हा रामरक्षा. मी त्या ह्याला सांगायची विसरले मेसेज करून. पण त्या भागात ते आहे ना रामरक्षा अर्थात नाही कशी म्हणायची असं नाहीये त्याचं हे आपण एक बोलायचं म्हणजे मग लोक ऐकतात ते, असं मला म्हणायचंय. जरूर ऐका. रामरक्षेचं असं असं सांगितलंय म्हणजे ते जे सांगितलंय ना त्याच्यावर अजून थोडस एक्स्ट्रा बोलायचं. म्हणजे असंच तू आता आणि तिला प्रिसाईज बोलता येतं. तिला प्रिसाईजच बोलता येतं. तिला पाळणार नाही जमत. तिला 5 मिनिटं सांगितलं असतं ते 3 मिनिटातच संपेल. हो हो सांगते. आजचा त्याचा तो खासदारकीचा राजकारणाचा मुद्दा चांगला वाटला. त्याने ते उदाहरण दिलं होतं ना भक्तीच्या वेळेला त्याची सेवा करायला लागते. तो मुद्दा जरा अपील झाला असं सर्व कॉमन माणसाला अपील होणारा होता. चल मग हो मग डुबळाच्या त्याने 2